वाह! व्हेरी, व्हेरी वॉर्म वेलकम. सर्वांचं स्वागत आहे संडे नाईट मेडिटेशनमध्ये. आजचा आपला टॉपिक आहे कॉर्ड कटिंग आणि एनर्जी क्लिनिंग. मी जवळपास प्रत्येक सेशनमध्ये तुमच्या सर्वांना ही एक गोष्ट सांगत आहे, की आपल्या जीवनातून तुम्ही काही करा किंवा नका करू. कोणती स्पिरिच्युअल प्रॅक्टिस, मेडिटेशन, साधना, योगासन, प्राणायाम, अफर्मेशन, स्विच वर्ड्स काही करा नाहीतर नका करू. एनर्जी क्लिनिंग इज मस्ट. तुम्ही म्हणाल दादा का? मला सांगा, तुम्ही बॉडी वॉश वापरा, नका वापरू. तुम्ही साधी साबण लावा, नका लावू. तुम्ही काही घरगुती उपाय करा, नका करू. तुम्ही उटणं लावा शरीराला, नाहीतर नका लावू. तुम्ही महागातली महाग सोप वापरा किंवा नका वापरू. तुम्ही महागातला महाग शॅम्पू वापरा किंवा नका वापरू. तुम्ही अंग घासा, मळ काढा, नाहीतर नका काढू. पण मला सांगा, दह्यानं अंग धुवा नाही तर नका धुवू. पण एक गोष्ट क्लिअरली सांगा, बिना आंघोळ केल्याचं कोण किती दिवस राहील? बाकी या गोष्टी नका वापरू, काहीच नका वापरू. बॉडी क्लिनिंगच्या कोणत्याच गोष्टी नका वापरू. पण एवढं सांगा, अंगाला पाणी न लावता कोण किती दिवस राहू शकते? नाही ना असा कोणी, की जो म्हणाल की काय सनिकाताई बोला. एक पण दिवस नाही राहू शकत. या एका लाईन मधून एनर्जी क्लिनिंग करणे आवश्यक आहे की नाही, समजलं का नाही? तुम्ही किती सुंदर कपडे घालता, किती चांगलं अत्तर वापरता, मेकअप करता की नाही करत, म्हणजे पहिले तर आपण एनर्जी क्लिनिंगचे उपाय बघितले. आता शरीराला सजवण्याचे उपाय. सुंदर कपडे, चांगलं मेकअप, चांगलं तेल भांग सगळं काही पद्धतशीर, चांगलं अत्तर वगैरे सगळं मस्त. डोक्यामध्ये कंडिशनर, जेल वगैरे सगळं बिलकुल सेट केलं. पण 15-20 दिवसापासून अंघोळ काही केली नाही. काही होऊ शकते? आता सांगा, एनर्जी क्लिनिंगचे उपाय म्हणजे एनर्जी क्लिनिंग नाही म्हणत मी, बॉडी वॉश करण्याचे अलग अलग पर्याय प्लस बॉडीला सजवण्याचे अलग अलग पर्याय, दोन्हीही वापरले काय आणि नाही वापरले काय? जर तुम्ही आंघोळच केली नाही, आता त्या शरीराचा हाल काय होईल? झाला एका लाईन मध्ये क्लिअर झाला. शरीर पूर्णपणे चाललं ते खराब होण्याच्या लाईनवर. काय होईल आता? कोणतं तुम्हाला इन्फेक्शन होईल? शरीराला कोणत्या प्रकारचा स्किन डिसीज होईल? काय वास येईल? काय होईल? काही सांगू शकत नाही आपण, की तुमच्या शरीरातून कोणत्या प्रकारचं कोणतं तत्व क्रिएट होऊन जाईल नवीन. सेम लेवलवर दुसरं उदाहरण. तुमच्या घरी घर, आपलं जे घर आहे, साधासा झाडू आहे, झाडणी आहे, महागातली महाग झाडणी आहे, व्हॅक्युम क्लीनर आहे, ऑटोमॅटिक क्लीनर आहे, फरशी पुसाचा कपडा आहे, तो दंडा आहे की मशीन आहे? तुम्ही वापरता की नाही वापरत? तुम्ही तुमच्या घरामध्ये डेटॉल वापरता, लायझॉल वापरता, कोणतं क्लीनर वापरता? तुमची मर्जी. की सर्फ टाकून घासू घासू फरशी धुता? तुमची मर्जी. रूम मध्ये एअर फ्रेशनर लावता? फरशी पुसताना ते लायझॉल वगैरे सुगंधित द्रव्ययुक्त सुगंधित ती वस्तू तुम्ही वापरता की नाही वापरत? हा सगळा विषय करा एका साईडला, आणि 1 महिना घरच झाडू नका. आता
काय हाल होईन त्या घराचं लक्षात येते? जसं तुमचं शरीर, जर महिनाभर तुम्ही शरीर नाही धुतलं, तुमचं घर महिनाभर जर तुम्ही घर झाडूच नाही लावला तुमच्या घराला, कल्पना करा की त्या घराची आणि तुमच्या शरीराची काय अवस्था होईल. हे आपल्याला उघडपणे दिसून पडते, कारण की ते फिजिकल आहे. पण सेम लेवलवर तुम्ही तुमच्या जीवनामध्ये दिवसभर घराच्या बाहेर काम करत असताना, बाहेर तुम्ही फिरत असताना, लोकांसोबत जेव्हा तुम्ही कनेक्ट झाले त्यावेळेस रंगोरंगीचे विचार, जो ज्याच्या मनात जे आलं ते तुमच्या कानामध्ये उतरवत आहे. काहीच लेना देणं नाही बरं आपल्याला. दुसऱ्याच्या फॅमिली सोबत, दुसऱ्याच्या जीवनातल्या दुःखासोबत आपल्याला काहीही लेना देणं नाही. पण आपण ऐकत आहोत. पेपरमधून असं कोणतं सारसूत्र तुम्हाला मिळून राहिलं नाही. तरी पण पेपरमधून सगळ्या न्यूज ऐकणे सुरू आहे, वाचणे सुरू आहे. डोळ्यांना कामी लावलं. गप्पा गोष्टी करताना जिभेला तोंडाला कामी लावलं. इकडे कानातून न्यूजद्वारे लोकांचं नकारात्मक गोष्टी सतत ऐकणे सुरू आहे. कानं कामी लागले. तुमचं मन त्याला रिपीट रिपीट करू करू त्याला आपण कामी लावून टाकलं. आता विचार करा, आपण आपल्या आतमध्ये किती कचरा भरून ठेवला. कित्येक प्रकारच्या एनर्जीज आपण आतमध्ये स्टोअर करून ठेवल्या. आणि जर तुम्हाला ह्या मनाची, ह्या विचारांची शुद्धी करता येत नसेल, तुम्हीच सांगा, आतमध्ये तुम्ही काय क्रिएट करून राहिले. याला आणखी डिटेलमध्ये जर घेऊन गेलो, मग इथे एनर्जी, जी कोणाच्या बोलण्याने, ऐकण्याने, स्पर्श केल्याने तुमच्या जवळ जी येत नाही, त्याच्याही पलीकडे जे येते, ती आहे ऊर्जेचं स्वरूप. हे तर आलं डायरेक्ट, कानातून आलं, टच केल्यामुळे आलं, डोळ्यांनी बघितलं म्हणून आलं, बोलल्यामुळे आलं, मनात विचार केल्यामुळे आले, भावना निर्माण झाल्या म्हणून आलं. याच्याही सूक्ष्म मध्ये ऊर्जा क्षेत्र काम करते. जसं आपण आता इतकी कम्युनिटी आपण ऍट अ टाइम माझे शब्द तुम्ही ऐकत आहात, तर कुठंतरी सगळेजण ऍट अ टाइम एनर्जी लेवलवर पण कनेक्ट आहे. हे त्याचंही सूक्ष्म स्वरूप. पण आता घराच्या बाहेर निघाल्यानंतर तुम्ही रस्त्यावरून जात असताना किती रंगोरंगीच्या लोकांसोबत तुम्ही कनेक्ट होता. लग्न कार्यात जाता, मरण कार्यात जाता, कित्येक लोकांसोबत तुम्ही कनेक्ट होता. तुम्हाला माहित आहे का तुमच्या शरीरासोबत कोणत्या कोणत्या प्रकारच्या एनर्जीज कनेक्ट होऊन राहिल्या असेल? रंगोरंगीचे लोक, रंगोरंगीची ऊर्जा. तुमच्या जीवनाच्या प्रगतीसाठी ती ऊर्जा तुम्हाला लाभी आहे की नाही आहे, हे कोण डिसाईड करा बरं. त्याच्यामध्ये आणखी सूक्ष्म भूत, प्रेत, बाधा, बंधन दोष, वास्तुदोष, हे सगळे काही प्रकार त्याच्यामध्ये सोबत चालते. याही प्रकारच्या एनर्जी जर तुमच्यासोबत कनेक्टेड असेल तर आता मला सांगा, निगेटिव्हिटीच भरून राहिली, निगेटिव्हिटी सोबतच तुमचं कनेक्शन आहे, आणि आपण आपल्या जीवनामध्ये म्हणत आहे की आता मला हायर लेवल पाहिजे, हायर ग्रोथ पाहिजे. हे पॉसिबल कसं आहे? अलग अलग घटनेसोबत, अलग अलग परिस्थितीसोबत आपलं माइंडद्वारे आपण कनेक्टेड आहोत. आजही कीर्तिताई, एक नॉर्मल तुमच्याशी एक बोलतो. हा दादा. हा, थोडस मी एक तुमचं एक पेन ओपन करतो, है ना. हा दादा. पेन म्हणजे मी एवढंच बोलतो, तुम्हाला डोकेदुखीचा त्रास होता, हो. है ना? ठीक आहे. हो. एखादा असा प्रसंग तुम्ही आठवा तुमच्या लाईफमध्ये, ज्यावेळेस काहीतरी क्रिटिकल सिच्युएशन तुमच्या लाईफमध्ये क्रिएट झाली होती. काहीतरी असं वाद झाला असेल, काहीतरी प्रेशर आलं असेल तुमच्यावर, किंवा वर्किंग लोड असेल, काही पण असू द्या ते. आणि सडनली त्या मोमेंटमध्ये तुमचं मायग्रेन किंवा डोकेदुखी किंवा अर्ध डोकं दुखणं सडनली ऍक्टिव्हेट झालं, हो. आणि तुम्हाला तो विषय आजही आठवते की त्यावेळेस माझी काय अवस्था झाली होती.
मे बी बीपी वाढला असेल, ऍसिडिटी वाढली असेल, गॅस वाढला असेल, छाती दुखत असेल आणि त्याच्या मधात हे सगळं सुरू झालं किंवा हे दुखलं म्हणून हे हम्म. सगळं रिॲक्शन आल्या, काही असू द्या त्याच्यासोबत ते सिच्युएशन. जर आजही मी तुम्हाला म्हटलं की ते आठवा, तर तुम्ही कसं फील कराल? खूप भीती वाटते दादा ते आठवल्यानंतर. वाटते? म्हणजे बरं, हो, खूप जास्त. है ना? बरं, आता हम्म. आत्ता सहज जस्ट आता हम्म. काही कनेक्शन आहे का? नाही. पण फील काय करताय तुम्ही? ते विचार केल्यानंतर घाबरायला जातं. सलाईवा मध्ये काही चेंज आला तोंडामध्ये? हो, असा यायला हा, लागलाय. हा. हा. आपोआप विदिन अ हम्म. सेकंड हम्म. घटना आठवल्याबरोबर सलाईवा चेंज झाला. हो. आता ह्या सलाईवा जसा अंदर जाईल हम्म. तर तुरंत ते सगळे केमिकल्स बॉडीमध्ये ऍक्टिव्हेट करणं सुरू करून देईन, ज्याच्यामुळे ती परिस्थिती पुन्हा ऍक्टिव्हेट झाली पाहिजे. हम्म. अजूनही ते फिलिंग्स वाटते थोडं थोडं. हा, हा, मे बी आठवण केलं की. ऍसिडिटी त्याचा कीवर्ड असेल. इथून जसा सलाईवा आतमध्ये गेला म्हणून ऍसिडिटी बूस्ट करा, पटकन ते ऍसिड रिफ्लेक्स हम्म. सुरू होऊन जाईल. हम्म. एकदम घाबरल्यासारखं, बेचैनी होणं, गॅस वाढून जाईल, छातीवर प्रेशर येईल, एकदम तुम्ही बेचैन व्हाल, एकदम डोकं दुखणं सुरू. हम्म. म्हणजे काय झालं? एक आठवण तुम्हाला जर त्या मोमेंटमध्ये तुरंत घेऊन जाते आणि सडनली ती भावना निर्माण होते आणि भावना निर्माण झाल्याबरोबर तुम्हाला त्याची रिॲक्शन्स येणे सुरू होते विदिन अ सेकंद. आता दुसरा प्रश्न. समजा आता तुम्ही हा विचार सतत करत आहे, तीच ती गोष्ट तुम्ही वारंवार वारंवार आठवत आहे. तुम्हाला दुसऱ्या व्यक्तीचं डोकं दुखणं बघून तुम्हाला तुमची सिच्युएशन आठवते आणि तुम्ही त्याला आणखी सजेशन देता, अरे माझ्यासोबत पण असं झालं होतं. तुम्ही नाही बोलत तर तिसरा व्यक्ती तुम्हाला आठवण करून देते, अरे तुमच्यासोबत ते झालं होतं ना, तसंच यांच्यासोबत झालं. म्हणजे तुम्ही आठवा किंवा नका आठवू, काही लोक आहे ते तुम्हाला आठवण करून देत आहे, काही घटना घडत आहे त्याच्यामुळे तुम्हाला आठवण होत आहे. ती भांडण किंवा ते टेन्शन किंवा ते प्रेशर किंवा वर्कलोड तुम्ही जसं पुन्हा आठवता किंवा तुमच्या समोर ते क्रिएट होते फिजिकल घटना, आपोआप तुम्ही ते मेंटल स्टेटवर चालले जाता. त्या घटनेसोबत ती घटना कनेक्टेड आहे. म्हणजे वर्किंग लोडच्या सोबत समजून घ्या, मायग्रेन होतं. तर जेव्हा जेव्हा वर्कलोड वाढेल तेव्हा तेव्हा मायग्रेनचा अनुभव येईल. म्हणजे तुमची इच्छा आहे किंवा नाहीये, 4-5 प्रकारे तुम्हाला रिमेंबरिंग करून दिल्या जात आहे की तुम्ही त्या अवस्थेमध्ये आहे. वारंवार 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 जेव्हा तुम्ही तेच गोष्ट आठवत जाल, मला आता तुम्ही खरं सांगा, तुमची एनर्जी हाय लेवलवर जाणे सुरू झाली की लो लेवलवर जाणं सुरू होऊन जाईल? हे बंद आहे. लो लेवलला दादा आता म्हणजे लो थोडस लेवलला जाईल. एकदम हो, गरमाट झाली तुम्ही आता चांगलं एकदम फील बॉडी. कराल की डिप्रेस फील कराल? डिप्रेशन. एनर्जी मध्ये कसं राहाल? सर लो, दादा डाऊन झाली एनर्जी. डाऊन झाली. मग मला सांगा, ज्या गोष्टीचे फक्त चिंतन केल्याने जर आपल्या लाईफमध्ये इतका सडनली अनुभव येत आहे, तर त्या गोष्टीचे वारंवार वारंवार रिमेंबरिंग करणे योग्य आहे का? नाही. पण आपण करतो. मग समजूतदारी कुठे आहे? विचार न करण्यात. विचार न करा, पण विचार करणं सुटते का आपले? नाही. का? कारण की त्याच्या बदल्यात अशी गोष्ट आपल्या माइंडमध्ये फिटच नाही झाली की त्याला तुम्ही हम्म. आठवून सडनली प्लेजर, हॅपीनेस, एक्साइटमेंट हम्म. ह्या गोष्टी तुमच्या बरोबर आहे. बॉडीमध्ये सडनली ऍक्टिव्हेट होईल, अशी रिमेंबरिंगच नाहीये माइंडमध्ये. हम्म. जर ती रिमेंबरिंग सतत आठवली समजा उदाहरणार्थ, हम्म. तर ह्या एका मोमेंटमध्ये जसं तुम्ही स्वतःला लो एनर्जी मध्ये डिग्रेड फील केलं, याचा व्हाईस वर्सा जर आपण केलं, जीवनातली सगळ्यात आनंददायक, सगळ्यात मोस्ट एक्साइटेड, मोस्ट एनर्जेटिक घटना जर तुम्ही आठवली, सडनली स्माइल येणार, हो, येतं. सडनली असं वाटेल फील यस. हम्म. पण अशा आठवणी, अशा रिमेंबरिंग किती आहे माइंडमध्ये? खूप कमी असतात. खूप कमी असतात.
म्हणजे आपण डोक्यामध्ये इतकं काही भरून ठेवलं आहे, की एक नाही दुसरं, दुसरं नाही तिसरं, कोणी ना कोणी आपल्या इमोशनला ट्रिगर करण्यासाठी रेडीच आहे. हम्म. हो दादा. कॉर्ड कटिंग करणे म्हणजे काय नेमकं? याचा अर्थ इतकाच आहे, माइंडला. बरं, आता इथे दुसरा विषय. तुम्ही खूप साधना करता, खूप मेडिटेशन करता, स्विच वर्ड्स करता, अफर्मेशन करता, देव करता, पूजा करता, हवन, धूप, दीप, यात्रा, उपास सगळं करता. फक्त डोक्यातला हा कचरा साफ नाही करत. आता सांगा, इतकं सगळं करून बरं, योगासन करता, प्राणायाम करता, जिम मध्ये जाता, सगळं करता, डाएट फॉलो करता, वास्तू चकाचक आहे, पण डोक्यामध्ये हा विषय अजूनही लटकलाय. आता सांगा, इतक्या सगळ्या केलेल्या घटनेचा इम्पॅक्ट काय हे रिमेंबरिंग एका क्षणात निगेटिव्ह करू शकते? हो. मग मोस्ट इम्पॉर्टंट काय आहे? डोक्यामधून ही गोष्ट काढून टाकणे की एक्सटर्नल खूप सारे एफर्ट देणे? डोक्यामधून विचार काढून टाकणे दादा. पहिले डोक्यामधून विचार काढणे आवश्यक आहे. आहे. कॉर्ड कटिंगचा अर्थ एकच आहे, की तुम्ही जिथे जिथे कनेक्टेड आहे, मेंटली कमांड द्या, डिस्कनेक्ट. आजपासून माझा या तत्वासोबत, या ऊर्जेसोबत, या घटनेसोबत काहीही संबंध नाही. झालं नाही. ते पास्ट होतं, गेलं, त्याच्याशी माझा काही संबंध नाही. जसं आठवण करू करू आपण त्या गोष्टीला क्रिएट करू शकतो, तसंच त्या गोष्टीसोबत संबंध कट झाले, कट झाले, कट झाले, याची प्रोग्रामिंग केल्यानंतर काही टाइमानंतर असं होईल की तुमच्या माइंडमध्ये आठवण तरी पण रिमेंबरिंग येणार नाही. कितीही प्रयत्न कराल तरी ती गोष्ट पॉपअप होणार नाही, आणि झाली तर तुम्हाला त्याचे व्हायब्रेशन जे फील झाले हे होणार नाही. फक्त हा जस्ट ठीक आहे, ती झाली होती घटना, झाली झाली गेली, आता मला काही फील नाही होत. एकदम इझी. आज तुमच्या मुलीचा एक्झाम होता. अशा हा. कित्येक मुलीचा एक्झाम होता? भरपूर सर. खूप जण मुलींचा. खूप मुलींचा. काही मुली हम्म. तुमच्या ओळखीच्या आहे, हिच्या मैत्रिणीच्या लेवलच्या, तुमच्या नातेवाईकात लेवलच्या हा. आहेत. त्यांच्या मुलीचं एक्झाम मध्ये किती मार्क येईल याचं टेन्शन तुम्ही घेतलं? नाही. टेन्शन फक्त आपण आपल्याच मुलीचं घेतलं. हम्म. बरोबर आहे ना? हो दादा. मुद्दा हा आहे की हजारो लोकांच्या हजारो गोष्टी ऐकून त्यांचा विचार माइंड मध्ये का ठेवायचा आपण? हम्म. पण दादा विचार येतात ना, मग काय करावं? कधी कधी विचार येतात जे नाही विचार यायला येतात, पाहिजे. पण ही एका दिवशीची हम्म. गोष्ट नाही ना. विचार येते, हम्म. त्याला टॅकल कसं करायचं हे आपल्याला माहित नाही. हम्म. आणि विचार येत त्याच्यासाठी आहे की आपण सतत सतत त्याच झोन मध्ये चालत आहोत. मी काय म्हटलं, हा ते. विचार येत आहे, हा. झोन कधी हम्म. बदलून बघितला आपण? झोनच तर नाही बदलला. हम्म. ज्यावेळेस तुमचा झोन बदलून जाईल तर आपोआप त्याच्या अनुसार तुमच्या माइंडमध्ये विचार येणं सुरू होतील. आणि जेव्हा आपण ह्या निगेटिव्ह विचारांना कमी करत जाऊ आणि चांगले विचार आपल्या माइंडमध्ये जास्त येईल, तर पॉपअप मॅक्सिमम कोण होईल? चांगले. म्हणजे 10 चांगले तर 3 वाईट येईल. ते मॅनेज हम्म. होऊन जाते हळूहळू. आज काय होत आहे, 10 पैकी 7 निगेटिव्ह आहे, 3 पॉझिटिव्ह आहे, आणि त्या पॉझिटिव्ह मध्ये पण दम नाहीये. हा. बरोबर आहे ना? तर प्रभाव हा. कोणाचा जास्त येईल आपल्या माइंडवर? या 10 गोष्टीचा, हे 7 गोष्टींचा Exactly. प्रभाव जास्त येईल. निगेटिव्ह विचार आलेच पाहिजे, चांगलं पण असते. भीती वाटलीच पाहिजे, संशय आलाच पाहिजे, शंका कुशंका मनात निर्माण झाल्याच पाहिजे. पण किती? 2-3 लेवल पर्यंत. त्यामुळे हम्म. व्यक्ती अलर्ट राहते, ऍक्टिव्ह राहते, कॉन्शियसनेस त्याचं हमेशा ऑन असते. म्हणजे पलंगावर झोपताना एवढी तर भीती असली पाहिजे की पलंगावर माणूस खाली पडू शकते, तो हम्म. बरोबर सेंटर मध्ये झोपन. हा. आणि इतकाही बेसावध बरोबर. नसला पाहिजे की चालला काठावर काठावर आणि पडला. हम्म. म्हणजे पडण्याची एवढी तर भीती असली पाहिजे की तो सेंटर मध्ये झोपला पाहिजे, एकदमही म्हणजे हवेत नसला पाहिजे, तेवढी भीती चालते. पण पलंगावर हम्म. झोपलेले आहे, पाल पडन काय, खालून काक्रोच येईन काय, मला काहीतरी गुदगुद गुदगुद होऊन राहिलं रे, कातील तर नाही चालून राहिली, असे जर विचार करत राहते रात्रभर झोप नाही लागत. आणि तुमचं अट्रॅक्शन इतकं पॉवरफुल आहे ना, खरोखर काती नेईल.
खरोखर पाहिली. खरोखर काकूरच अंगावर उडी मारत खरोखर होते. दादा अजून एक विचारत होता, तर जसं कॉर्ड कटिंगचा आपण सेशन करतोय, हं. पण कधी कधी तरी पण विचार येतात निगेटिव्ह, नाही तर तर मग त्यावेळेस काय करायचं? मी काय म्हटलं, हे एक वन डे प्रोसेस नाहीये ना. हा. मी हे कॉर्ड कटिंग याच्यासाठी घेत आहे की मी तुम्हाला शिकवत आहे. हम्म. मी आज कॉर्ड कटिंगचं मेडिटेशन घेतलं म्हणजे तुमचे कॉर्ड कट झाले असं नाही आहे. मी तुम्हाला फक्त हे करा कसं लागते हे शिकवत आहो. ओके, मग प्रत्येक वेळेस असे विचार आले तर मग हा, काय करायचं? प्रत्येक वेळेस सतत सतत तुम्हाला जेव्हा जेव्हा असे विचार येतील तेव्हा तेव्हा त्या हम्म. कमांड देणे आहे की कट कट कट, क्लीन क्लीन क्लीन, क्लिअर क्लिअर क्लिअर. मला माझ्या पास्ट सोबत काहीही घेणं देणं नाही. त्या पास्टमुळे माझ्या लाईफमध्ये आज काही होऊ शकते का? तर स्वतःच मन तुम्हाला आन्सर देईल नाही. त्या पास्टमुळे मी फ्युचर बदलू शकतो का? नाही. त्या पास्टचा विचार केल्यामुळे काय माझी तब्येत ठीक होणार आहे? नाही. जेव्हा आपणच स्वतः प्रश्न विचारू ना, तर आपणच म्हणू की कीर्ती काय चालू आहे? हे विचार करून काय भेटते? काहीच नाही. हे रिमेंबरिंग केल्यानं काय मिळालं? काहीच नाही. उलट आपण त्या दुःखात आणखी जगतो. हा. आणि आपण विचार करतो माझ्यासोबत असं झालं. आता काय भेटणार आहे ते विचार करून? काहीच नाही. पण त्याचे सेकंडरी इम्पॅक्ट काय होऊन राहिले? जसे तुम्ही त्या मोमेंटमध्ये गेले तुमचा ऑरा तसा बनला. हम्म. आपण तुमची ऑरा चेक करून दाखवली होती मी रोडवर. हो. तर तोच प्रकार आहे. आता जर कोणी हम्म. रिट्रीटमध्ये आलं तर त्याला हम्म. क्लिअरली मी तिथे दाखवून देईल. अगोदर तुमची ऑरा कशी होती? मेडिटेशन केल्यानंतर हम्म. ऑरा किती वाढली? आणि सेम जे आता तुम्हाला तुमच्यासोबत जी घटना केली तेच त्याच्यासोबत पण हम्म. करा. आठव. हम्म. आणि तुरंत ऑरा चेक करून दाखव त्याची ऑरा अर्ध्यापेक्षा पण कमी झालेली नाही. विदिन अ सेकंड एनर्जी खतम होऊन जाईल. पण त्याच्या बदल्यात काय होतंय? निगेटिव्ह व्हायब्रेशन क्रिएट झाले. आता हे व्हायब्रेशन कुठं जात आहे? तुमच्या घरात. तुमच्या हम्म. घरातले सदस्य तुमच्या ऑरा सोबत कनेक्ट होत आहे. आणि तोही जर बाहेरून कचरा घेऊन आला असेल तर अजून आता निगेटिव्ह. हे दोन्ही क्रॉस करल. हम्म. हम्म. आणि क्रॉस झाले तर काय? धमाके. हम्म. म्हणजे आपण इकडे आग क्रिएट केली, त्यानं तिकडे आग हो क्रिएट केली, दादा. हम्म. की बस फटाके फुटणं सुरू. पण एक जर पाणी झाला तर दुसरा किती आग झाला असेल ना, काही दिवसात शांत होऊन जाईल. सेल्फ क्वेश्चनिंग करणे खूप आवश्यक आहे. स्वतःला प्रश्न विचारणे इतकं आवश्यक आहे की जे मी विचार करत आहे त्याचा माझ्या वेल बिईंग सोबत काय कनेक्शन आहे? आन्सर येईल नाही. माझ्या फ्युचर सोबत काय कनेक्शन आहे? आन्सर येईल नाही. उदाहरणार्थ मी म्हणत आहे की तुम्ही मुलीसाठी भयंकर विचार केले. मी म्हणत आहे तुमच्या विचार केल्याने ऍडमिशन होईल का? आन्सर तुम्ही स्वतः द्या नाही. नाही. मग ज्या गोष्टीचा विचार केल्याने तुम्हाला फायदाच नाही आहे, हम्म. रियालिटीमध्ये त्याचा रिझल्ट चेंजेस नाही होणार आहे, मग मला सांगा ते विचार करून भेटलं काय? काहीच नाही दादा. मग त्या मोमेंटमध्ये स्वतःला समजवणे आहे की ह्या गोष्टीमुळे काहीच होत नाही. प्लीज डिस्कनेक्ट. कट कट कट. क्लिअर क्लिअर क्लिअर. मला ही गोष्ट पाहिजे नाही. नाही. मग काय पाहिजे? तुरंत पॉझिटिव्ह अफर्मेशन स्टार्ट. त्या मोमेंटमला चेंज करून टाकायचं. अशा वेळेस रिलीज मी, प्रत्येक वेळेस सांगतो रिलीज मी हा स्विचवर चॅन्ट करायचा. जेव्हाही तुम्हाला असं वाटते, खास करून तुम्ही जो प्रश्न हम्म. विचारला त्याच प्रश्नाचं उत्तर आहे की निगेटिव्हिटी नाही आली पाहिजे किंवा निगेटिव्हिटीला आम्ही कितीही दूर ठेवण्याचा प्रयत्न केला तरी ते येते. हम्म. ते आठवते. खूप सारं मेडिटेशन करून मेडिटेशन प्रोसेसमध्ये गेल्यानंतर सुद्धा त्या आठवणी लवकर माइंडमधून निघत नाही. हम्म. अशा वेळेस रिलीज मी रिलीज मी रिलीज मी रिलीज मी ह्या स्विचवरची चॅन्टिंग करणे, विशेष करून त्या घटनेला आठवून ओके. तुम्ही तुमच्या गुरूंना, तुमच्या देवाला प्रार्थना करणे की उदाहरणार्थ, हे प्रभू, हा जो पर्टिक्युलर इन्सिडेंट आहे हा माझ्या माइंडमधून काही निघून नाही राहिला.
आणि याच्यामुळे मी कारण नसताना डिप्रेशन मध्ये जातो, निगेटिव्ह होतो आणि मला ह्या झोन मध्ये इथून पुढे राहायचं नाही आहे. प्लीज असं काहीतरी करा की ह्या मेमरीज माझ्या माइंड मधून रिलीज झाल्या पाहिजे, किंवा कमीत कमी ह्या मेमरीजची जी नकारात्मक ऊर्जा आहे ते तरी शुद्ध झाली पाहिजे. मी कमांड देतो, आजपासून मला हा बोझा मला माझ्याजवळ ठेवायचा नाहीये, मला मुक्त करा. प्लीज मला डिवाइन एनर्जी द्या, ज्यामुळे ह्या सगळ्या मेमरीज माझ्या माइंड मधून निघून जाईल. रिलीज मी, रिलीज मी, रिलीज मी, रिलीज मी. 5 ते 10 मिनिट सुरू करून टाका आणि स्वतःला हे करा की हे सगळ्या मेमरीज माइंड मधून डिलीट होत आहे. ओके. तर निगेटिव्ह एनर्जीला मेंटली दूर करण्याचा हाच एक प्रकार आहे. आणि स्वतःला तुरंत शिफ्ट करणे, एकदम चांगला व्हिडिओ बघणे, एखादा चांगला ऑडिओ ऐकणे. मी का बरं माझ्या ऑडिओ कमांड तुम्हाला देणं सुरू करून दिलाय का, कारण की त्या मोमेंटमध्ये 15 मिनिटाचं जरी एंजल इन्व्होकेशन कानात लावलं तुम्ही, सडनली तो जो झोन आहे ना, तो झोन तुटते आणि दुसऱ्या झोन मध्ये तुम्ही शिफ्ट होता. जसं तुम्ही दुसऱ्या झोन मध्ये, एंजेलिक झोन मध्ये शिफ्ट झाले, अचानक तुम्हाला अलगच काहीतरी विचार येणं सुरू होऊन जाईल. म्हणजे कमीत कमी तुमचा रिदम तर तुटला निगेटिव्हिटीचा. हा. तर हमेशा हे लक्षात ठेवायचं की जेव्हाही त्या रिदम मध्ये आपण फसलो, 15-20 मिनिट, अर्धा तास आपण गुंतलो आहे, तुरंत माइंडला सिग्नल दिले की बस झाला, आता झोन चेंज करा. अर्धा तास विचार करून काय भेटलं? काहीच नाही. पटकन झोन बदला. झोन बदलताना येत आहे, एखादा व्हिडिओ बघा, एखादा ऑडिओ ऐका, तुरंत स्वतःला शिफ्ट करा. हा तो प्रकार आहे. दुसरं, आर्क एंजल मायकल किंवा तुम्ही जे देवी देवता तुम्ही मानता, ज्यामध्ये त्यांच्याकडे शक्ती आहे कट करण्याची. शिवजीचा त्रिशूल आहे, भगवतीच्या हातात तलवार आहे, कृष्णाच्या हातात चक्र आहे. कोणाच्या ना कोणाजवळ असं शस्त्र आहे जो कट करणारं काम करते. ज्याही तत्वाला तुम्ही म्हणता त्यांना इन्व्हाइट करणे आणि बघणे, एक सूक्ष्म धागा माझ्या नाभीपासून त्या सिच्युएशन सोबत कनेक्टेड आहे. व्यक्ती, वस्तू, परिस्थिती, घटना, प्रत्येक गोष्टीसोबत कनेक्ट आहे. आणि ते चक्र, त्रिशूल, गदा येत आहे आणि त्याला कट करून त्याचा आणि माझा संबंध काय करून टाकला? तोडून टाकला. जेव्हा जेव्हा विचार आला तेव्हा तेव्हा कट करा, जेव्हा जेव्हा विचार आला तेव्हा तेव्हा कट करा. हळू मेमरी वॉश आउट होऊन जाते. सोबत मी एक NLP टेक्निक दिली आहे. एका स्क्रीनवर तीच घटना तुम्ही बघा, त्याचा व्हॉइस पूर्ण म्यूट करा. ते जे नकारात्मक शब्द आहे तुमच्या माइंडमध्ये आवाजाच्या रूपात तुम्हाला स्मरण होते वारंवार, त्यांनी मला तसं म्हटलं का, कारण की तो आवाज फिरून आला कानामध्ये. म्यूट करा. त्यांनी मला तसं म्हटलं, त्यावेळेस मला त्याचे हावभाव माहित होते, त्याचा चेहऱ्याचा अशा अशा प्रकारचं एक्सप्रेशन होतं. त्या बाईनं माझ्याकडे बघून नाक मुरडलं. मला माहित आहे, पक्क आठवते मला तिनं असं केलं म्हणून. बस ती व्हिज्युअल जे आहे त्याला ब्लॅक करून टाका. रिमोट घ्या, त्याला ब्लॅक करा, याने ऑडिओ क्लीन करा आणि एक गरुड येऊन त्या टीव्हीला उचलून घेऊन जाते अनंत ब्रह्मांडात दूर. मेमरी वॉश. कमांड देणे, आता माझ्या माइंडमध्ये ही मेमरी नाही. अशा प्रकारे ही NLP टेक्निक, कॉर्ड कटिंगची टेक्निक आणि झोन शिफ्टिंग, स्टेट ऑफ माइंड तुम्हाला शिफ्ट करता आलं पाहिजे इन्स्टंटली. जे मी तुम्हाला सांगितलं, ऑडिओ, व्हिडिओ काहीतरी असं मोटिवेशनल बघा की तुरंत त्या शिफ्टिंग करा त्या मोमेंट मधून दुसऱ्या मोमेंट मध्ये. हे जे 2-3 टेक्निक आहे, ह्या अशा पद्धती आहे ज्यामधून तुम्ही इझिली स्वतःला ह्या गोष्टीमधून बाहेर काढू शकता. आता याला सगळ्यात सोप्या पद्धतीने समजून सांगायचा एक प्रकार. तुमच्या जवळ एक भांडं आहे ज्यामध्ये तुम्हाला दूध टाकायचं आहे. जुनं भांडं आहे दुधाचं, शिळ्या दुधाचं जुनं भांडं आहे. त्याच्यात तुम्ही ताजं दूध टाका. किती चान्सेस आहे ते दूध 2-3 दिवस टिकणार? नाही. थोडा वेळ टिकेल, मे बी अर्धा दिवस टिकून जाईल. पण जुन्या दुधाचे जे शिळे अंश आहे ते पूर्ण ताज्या दुधाला काय करेल? शिळं करून टाकेल. बरोबर? हो दादा. ह्या आहेत जुन्या मेमरीज. या आतमध्ये ह्या भांड्याच्या अंदर काय आहे? स्टिक आहे, चिपकलेले आहे. याच्यामध्ये तुम्ही कितीही चांगले विचार टाका, कितीही मंत्र टाका, कितीही देव टाका,
कितीही कथा करा, कितीही पारायण करा, हे शिळ जे दूध हे आहे ना लेअर, हे त्याच्यासोबत मर्ज झाली की हळूहळू त्याला पण खराब करून टाकत. आता दुसरं बरोबर. इनपुट, डोळे, तोंड, कान. कान आणि डोळे महत्वाचं. इथून तो कचरा काय त्याला आतमध्ये उतरत आहे. त्या दुधामध्ये किंवा त्या दुधाच्या भांड्यामध्ये एक मिठाचा खडा तुम्ही ऍड करा आणि वरून दूध टाका. आता वाटेल. फाटेल. म्हणजे न आपल्याला कोणाचं वाईट ऐकणे आहे, ना नकारात्मक बघणे आहे, ना नकारात्मक बोलणे आहे, ना त्याचा विचार करणे आहे. एक मिठाचा खडा पूर्ण दुधाला जसं फाटून टाकते, तसं माइंड मध्ये तुम्ही कितीही सकारात्मक विचार टाका, साधना करा, देव करा, मेडिटेशन करा, पोथी पारायण, यज्ञ हवन, जे वाटते ते करा, पण एक नकारात्मक शब्द जो तुमच्या माइंड मध्ये उतरला, तो त्या मेमरीला ट्रिगर करा आणि पूर्ण तुम्ही जमा केलेलं दूध खतम. वाटेल. हा. बरं, कळलं आता दादा. दूध फाटलं आणि आता मला त्याच्यामध्ये नवीन दूध टाकायचं आहे, तर आता मी काय केलं पाहिजे हे सांगा. त्यामध्ये कसं टाकणार दूध? हा, तर मग काय करायचं, मला टाकायचं आहे त्याच भांड्यात, आता काय करू? जुनं दूध काढून टाकायचं, पहिली गोष्ट, घासायचा. जुनं दूध काढून टाकायचं. दुसरं काय केलं हा, पाहिजे? तो घासायला पाहिजे गंज, आणि मग नंतर नवीन दूध. पहिलं काम करणे आहे जुनं हं. दूध, फाटलेलं दूध भांड्यामधून बाहेर काढणे. हा. दुसरं काम करणे आहे भांड्याला स्वच्छ करणे. हं. आपल्या मन मस्तिष्क चेतनेमधून जुने अनुभव, बिलीफ, परसेप्शन, इमोशन, बिलीफ, ट्रस्ट, ह्या जितक्या काही गोष्टी आतमध्ये उतरल्या, ज्या नकारात्मक स्वरूपात आहे, सगळ्यात अगोदर आपल्याला याला काय करणे आहे? बाहेर. ते फाटलेलं दूध बाहेर. आता दूध तर बाहेर झालं, आता काय करायचं आहे? त्याला वॉश पण करून टाकायचं आहे. जेव्हा ह्या दोन्ही गोष्टी पूर्ण होऊन जाईल, त्यानंतर तुम्ही त्यामध्ये पॉझिटिव्ह गोष्टी उतरवा आणि तुम्हाला दिसून पडेल की आता हे जुने मोमेंट खूप फार कमी येऊन राहिले. आणि ह्या ठिकाणी तुम्हाला काय पाहिजे? प्रोटेक्शन. त्या दुधाला वाचवण्यासाठी एक प्रोटेक्टिव्ह लेअर तुम्हाला त्या भांड्याच्या वरती क्रिएट करणे आहे, जेणेकरून बाहेरून कोणतीही गोष्ट आली ते आतमध्ये नाही गेली पाहिजे. आणि अशाच वेळेस पॉझिटिव्ह थॉट, अफर्मेशन, स्विच वर्ड्स हे ऍज अ प्रोटेक्टिव्ह लेअर म्हणून काम करतात, की जेव्हाही अशी कोणती गोष्ट तुमच्या माइंड मध्ये उतरायला सुरुवात झाली, आय डोंट वॉन्ट, कट कट कट, क्लीन क्लीन क्लीन, क्लिअर क्लिअर केलं, एक्झॅक्टली अपोजिट स्विच वर्ड सुरू. कोणी म्हटलं अरे पैसा येऊ शकत नाही, पैसा तर असं, पैसा तर तसं, खूप मेहनत करायला लागते, हार्डवर्क, हे ते, युट्यूब म्हणा, बस बाबा बाजूला वे, काउंट 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 काउंट, चॅन्टिंग सुरू. ज्या अमाऊंट मध्ये तुम्ही निगेटिव्हिटी रिसीव्ह नाही केली, त्याच्यापेक्षा कितीतरी पट अमाऊंट मध्ये तुम्हाला काय करणे आहे? पॉझिटिव्हिटीला वाढवणे आहे. आता एक छोटासा प्रश्न, पॉझिटिव्हिटीला म्हणजे जी नकारात्मकता आहे ते आपल्या जीवनातून निघत आहे, पॉझिटिव्हिटी माझ्या जीवनामध्ये वाढत आहे, हे कसं माहित होईल? आणि जर पॉझिटिव्हिटी वाढत आहे किंवा ते निगेटिव्हिटी मला काढायची आहे, तर मला किती अमाऊंट मध्ये पॉझिटिव्ह एनर्जीची गरज आहे हे मला कसं कळेल? हे सांगा. आता तुम्ही सांगू शकता? नाही दादा, पॉझिटिव्ह एनर्जी तर जितकी असणं मिळाली तितकी चांगलीच आहे. हो, मग किती, कशी? ते तर कळलं, म्हणजे किती पाहिजे ते तर आपल्याला आवश्यकच आहे, किती असलं तरी कमीच आहे, पण कसं आणि किती, कशी कसं म्हणजे समजू मग आपण त्याला? पॉझिटिव्ह लोकांसोबत राहून आता जितकी आपल्याला गेन करता येईल तितकी गेन करायची पॉझिटिव्ह एनर्जी. पॉझिटिव्ह बोलून, पॉझिटिव्ह ऐकून, पॉझिटिव्ह विचार करून. माझा तो व्हिडिओ डिलीट झाला वाटते. चला ठीक आहे, तरी पण मी एक व्हिडिओ तुम्हाला दाखवतो. मला आता माहितच आहे की आपण काय केलं पाहिजे. हा थोडासा दुसरा व्हिडिओ आहे, तरी पण हाही ठीक आहे. याच्यात दोन्ही गोष्टी होऊन जाईल, की निगेटिव्हिटी येते कशी
आणि क्लीन होते कशी ह्या छोट्याशा व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसून जाईल. आता एक हा मस्त एक छोटीशी क्लिप आहे, त्याला तुम्ही बघा सर्वांनी. तुमच्या दोन्ही प्रश्नाचं उत्तर त्याच्यामध्ये तुम्हाला आहे. उत्तर हे आहे, निगेटिव्हिटी येते कशी आणि निगेटिव्हिटीला रिलीज करण्यासाठी काय करणे आहे. दोन्ही गोष्टी. निगेटिव्हिटी ट्रान्सफर कशी होते एकाकडून दुसऱ्याकडे. समोर स्क्रीनवर एक मदर आहे, एक ग्रँड मदर आहे, बरोबर. ग्रँड मदरला डायबिटीज हायपरटेन्शन आहे. आता ही निगेटिव्हिटी ती आपल्या मुलीकडे कशी ट्रान्सफर करते ते बघा. काही कळलं? हो. निगेटिव्हिटी एकाकडून दुसऱ्याकडे कशी ट्रान्सफर होते आणि त्याला हम्म. थांबवण्यासाठी काय करणे आहे, आणि त्याला थांबवल्यानंतर नेक्स्ट जनरेशनकडे किंवा नेक्स्ट व्यक्तीकडे, जसं माझ्याकडून तुमच्याकडे चालली, तर माझ्याकडून तुमच्याकडे काय गेलं पाहिजे, याच्यासाठी अगोदर मी काय केलं पाहिजे, आणि माझ्याकडे कोण व्यक्ती काय देत आहे ते मला कसं समजेल. पुन्हा एकदा बघू. ह्या सिच्युएशन मध्ये काय झालं, इथे ग्रँड मदर ट्रान्सफर. टू मदर हे दिलेलं आहे, ठीक आहे. हा. इथे तुम्ही सिच्युएशन बदला. ग्रँड मदरच्या जागेवर तुमची सराउंडिंग आहे, तुमचे लोक आहे, नातेवाईक आहे, घरचे लोक, बाहेरचे लोक, जॉब मधले लोक, समाजातले लोक, नातेवाईक लोक, सगळेजण हेच काम करत आहे. काहीतरी नकारात्मकता आपल्यामध्ये काय करत आहे, पुट करत आहे. आता तुमच्याकडून ती नकारात्मकता कुठे जाणार आहे ते बघा. तुमचं सोडून द्या, याला एक एक समोर घ्या. म्हणजे तुमच्या घरी यू म्हणजे तुम्ही आहे इथे. तुमच्या आजीने तुमच्या आईला काहीतरी सांगितलं, आईने तुम्हाला काहीतरी सांगितलं, हे त्याच्यामध्ये सांगण्याचा उद्देश आहे. हो. नकारात्मकता तिसऱ्या व्यक्तीपासून दुसऱ्या व्यक्तीकडे आली आणि दुसऱ्या व्यक्तीपासून माझ्याकडे आली. हा. 2 वेळा ती ट्रान्सफर झाली, बरोबर. हो. आता हे तुम्ही आहे, तुम्हाला ती ऊर्जेचं काय करायचं आहे. आता हा निर्णय कोणावर आहे, माझा, सर्वस्वी माझ्यावर. त्याला मी कॅरी करू की फॉरवर्ड करू. फॉरवर्ड करू. हा. मी या एनर्जीला कॅरी पण नाही केलं, फॉरवर्ड पण नाही केलं, मी याला क्लीन केलं अगोदर. हा. आता क्लीन केल्यानंतर माझं डिसिजन आहे की माझ्याकडून ही ऊर्जा आता समोरच्या व्यक्तीकडे गेली पाहिजे. कोणत्या रूपात, पॉझिटिव्ह रूपात. म्हणजे जर मी तुमच्यासोबत आज ऍज अ ग्रुप मध्ये मी तुमच्या सर्वांशी बोलत आहे, तर माझं हे पूर्ण कर्तव्य आहे की मी माझ्याकडून जाणारा प्रत्येक शब्द तुमच्याकडे जो जात आहे तो काय असला पाहिजे, पॉझिटिव्हच असला पाहिजे. माझ्या प्रत्येक वर्डने, माझ्या इमोशन्सने, माझ्या थॉट प्रोसेसने, माझ्या एनर्जीने तुम्ही सगळे लोक काय झाले पाहिजे, हील झाले पाहिजे. तर याच्यासाठी मला काय करणे आहे. आता मला कमी लोक कॉल करत असेल का, किती लोक कॉल करत असणार मला, खूप जण दादा, खूप भरपूर. प्रत्येक जण मला काय सगळं अचिव्हमेंट सांगताय की अगोदर दुःखच सांगते, दुःखच सांगतील. मग जेव्हा मी ग्रँड मदर, मदर टू मदर, मदर टू मी, ही जी प्रोसेस आहे, वन टू अनादर, अनादर टू थर्ड पर्सन, हेच माझ्यासोबत होत आहे. कोणीतरी व्यक्ती
कोणाच्या तरी घटनेमुळे टेन्शन मध्ये येत आहे, तो मला सगळं सांगत आहे. माझ्यात तो उतरला ना सगळा कचरा. हो. आता कचरा उतरल्यानंतर मी कोण्या प्रोसेस मध्ये आहे ते सांगा. म्हणजे पूर्ण निगेटिव्हिटीने भरले आहेत दादा, असं तुम्ही जसं सध्या काय. बरोबर आहे. मग माझं हा, काय कर्तव्य आहे? तुमच्याकडे निगेटिव्हिटी ट्रान्सफर करणे हे कर्तव्य आहे की त्याला साफ करणे कर्तव्य आहे? साफ करणे. आणि जर मी साफ नाही केलं तर? आम्ही निगेटिव्ह. बरोबर आहे. माझ्याकडून काय जाईल? तुमच्याकडे निगेटिव्हिटी जाईल. निगेटिव्ह. आता ह्या मोमेंट मध्ये मला अलर्ट आणि कॉन्शियस राहणे आहे की मी माझ्या जीवनामध्ये ह्या एनर्जीला स्वीकार करू की नाही करू. मग माझ्या हा, जीवनामध्ये ही ऊर्जा जर मी स्वीकार नाही करत, याचा अर्थ हा आहे का मी खूप जास्त रॉयल आहे, पैसा खूप आहे, माझ्या जीवनात दुःखच नाही म्हणून? नाही. मी नॉर्मलच आहे तुमच्या सगळ्यांसारखा, फक्त मी कॉन्शियसली हा डिसिजन घेतला आहे की आय डोंट रिसीव्ह दोस एनर्जी. आय एम नॉट कॅरी धिस एनर्जी. आय एम नॉट फॉरवर्ड धिस एनर्जी. कोणती? निगेटिव्ह. मी नकारात्मक ऊर्जा स्वीकार करणार पण नाही. मी नकारात्मक ऊर्जेला कॅरी म्हणजे बोझ त्याचं जे आहे ते उरावर बांधून पण घेणार नाही. आणि मी ह्या निगेटिव्हिटीला समोरच्या व्यक्तीकडे ट्रान्सफर सुद्धा करणार नाही. हा माझा कॉन्शियस घेतलेला निर्णय आहे. ह्या कॉन्शियस निर्णयामध्ये मला पैशाचं पण टेन्शन आहे, मला फॅमिलीचंही टेन्शन आहे, मला माझ्या तब्येतीचंही टेन्शन आहे, मला माझ्या कामाचंही टेन्शन आहे, मला सगळ्या गोष्टीचं टेन्शन आहे. पण मला ह्या गोष्टी माझ्या लाईफमध्ये ठेवायच्या आहे नाही. तेव्हाच मी सक्सेसफुली माझ्या नेक्स्ट जनरेशनकडे किंवा तुमच्याकडे जे एक्झॅक्टली तुमच्या वेलबिंग साठी आणि माझ्या वेलबिंग साठी आवश्यक आहे तीच गोष्ट ट्रान्सफर करू शकेल. नाही तर माझा आणि तुमचा हाल काही दुसरा राहणार नाही. तुम्ही तुमचं दुखणं तुमच्यामुळे सांगा, आम्ही मी माझं दुखणं पॉझिटिव्ह. सांगा. आणि एंड ऑफ द डे मी 70% होतो, तुम्ही 70% होते, 30% कमी होती, ते आणखी भरून घेतलं, 100% फुल होऊन घरी गेलो. कसं तरी बिचारा 30% पॉझिटिव्हिटी होती ती खतम करून टाकली. पण आता माझ्यासोबत बोलताना उदाहरणार्थ तुम्ही 70% निगेटिव्ह आहे, 30% पॉझिटिव्ह आहे आणि माझ्याशी बोलत आहे, तर 30% निगेटिव्हिटी वाढली की 70%तली काही 20-30% कमी झाली असेल? तुमच्यासोबत बोलून तर निगेटिव्हिटी कमीच होतं कमी एकदम. झाली असेल. हा दादा. एवढंच आपल्याला आपल्या जीवनात ऍड करणे आहे की मी निगेटिव्हिटी कॅरी करणार नाही आणि कोणाला त्याच्यामध्ये त्याच्या निगेटिव्हिटीत भर करून देणार नाही. बस एवढा कॉन्शियस निर्णय तुम्ही प्रत्येक जुन्या विचारामधून, तब्येतीमधून, दुखण्यामधून, वाईट सवयीमधून, सगळ्या गोष्टीमधून तुम्ही बाहेर पडून जा आणि कॉन्शियसली तुमच्या समोर आता कोण आहे बघा. तुमच्या समोर कोण आहे? युअर किड. हा दादा. आता आपल्या लेकरांना आपण विष देऊ की अमृत देऊ? अमृतच द्यावा. भली आपल्या आईने, आपल्या सासूने, आपल्या नातेवाईकांनी काहीही आपल्यासोबत केलं असेल, त्यांनी केलं म्हणून काय मी ती गोष्ट माझ्या मुलीला किंवा माझ्या सुनेला मी ट्रान्सफर केली पाहिजे का? नाही. जनरेशन जनरेशन जर मुलीवर एखाद्या स्त्रीवर अत्याचार झाला असेल, ऍज अ कॉन्शियस ह्युमन बिईंग त्या स्त्रीने स्वतःच्या मुलीसाठी पण हे प्रेयर करेल का की माझ्या मुलीला पण अत्याचार मिळाला पाहिजे? नाही. आणि कॉन्शियसली दुसऱ्या कोणाचं लेकरू ते आपल्या घरी जर आलं, त्याला सुद्धा मी टॉर्चर करेल का की माझ्या सासूने केलं, माझ्या सासूला तिच्या सासूने केलं म्हणून मी हिला पण टॉर्चर केलं. हे कॉन्शियसली ह्युमन नेचर आहे, चांगलं वाटते का? नाही. म्हणजे बदलणे कोणाला आहे? सुनेला, सासूला की आपल्याला? आपल्याला. दुःख विसराचं कोणाला आहे? सासूला की आपल्याला. तुम्हाला? तुम्हाला. भली तुम्हाला दुःख भेटलं असं पण विसरा. नाही तर हा ते दादा. नेक्स्ट जनरेशनकडे, तुमच्या मुलीकडे नाही तर तुमच्या सुनेकडे ट्रान्सफर होऊन जाईल. तुमची तर लाईफ निघून जाईल, त्यांची बर्बादीच्या रस्त्यावर आपण सोडून दिली. बरोबर बोलला दादा. खरं मी आठवते काही काही गोष्टी, ते आता खरंच नाही आठवणार. आता पुन्हा आपण इथे बघा, आईने मुलीकडे काय ट्रान्सफर केलं म्हणजे
आईने आपल्या मुलीकडे ट्रान्सफर केलेले आहे. ऍज अ कॉन्शियस ह्युमन बिईंग, डायबिटीज, थायरॉइड, हायपरटेन्शन, बीपी, स्ट्रेस, टेन्शन जे काही आहे, तुम्ही तुमच्या मुलीकडे ट्रान्सफर करायचं आहे. नाही. की तिला एंड ऑफ द डे काय द्यायचं आहे? बेस्ट लाईफ द्यायची आहे, टेन्शन फ्री, निगेटिव्ह हेल्दी. पॉझिटिव्हने भरलेलं, एंड मध्ये काय दिलेलं आहे? हेल्दी. हेल्दी. हा, नक्की दादा. थँक्यू दादा, थँक्यू. एंड मध्ये हेल्थ लिहिलेले आहे. आणि त्याच्यासाठी तुम्हाला हेल्दी. काय करायचं आहे बघा. करेक्ट न्यूट्रिशन, स्ट्रेंथ ट्रेनिंग, बॅलन्स मील, मेडिटेशन, प्रॉपर स्लीप, डेली योगा अँड वॉक, लिमिट इनटेक ऑफ जंक, म्हणजे काही आलतू फालतू खायचं नाही. अबस्टेन फ्रॉम स्मोकिंग अल्कोहोल, काही अशा प्रकारचं स्मोक अल्कोहोल अशा कोणत्या गोष्टीत जायचं नाही. लेस स्क्रीन टाइम, म्हणजे मोबाईल टीव्ही याच्यावर जास्त लक्ष द्यायचं नाही. स्क्रीन म्हणजे याचा अर्थ टीव्ही नाही होत. नकारात्मक न्यूज वाचणे, पेपर, हे ते सगळं काही स्क्रीन. डोळे काय बघत आहे? तुम्ही दुसऱ्याच्या भांडणात जरी इंटरेस्ट घेताय ना, तरी तुमचे कान आणि डोळे लागलेले आहे कामात. हो. आणि महत्वाचं, बीइंग कन्सिस्टंट, म्हणजे याला एक दिवस करायचं आहे का? नाही, नाही, याला कंटिन्युअस मध्ये. सतत करत राहायचं आहे. करता 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 तुमच्या लाईफ मध्ये असा शिफ्टिंग इन पॉवरफुल की तुम्ही म्हणाल की आता मी तसं नाही राहिले का? कारण की कॉन्शियसली बघा, कोणी कितीही समजून सांगत ना, कधीच कोणाच्या जीवनात फरक पडत नाही. देवही उतरला तरी दुर्योधन बदलला काय? नाही. कॉन्शियसली चेतनेच्या स्तरावर जो निर्णय घेईल तोच व्यक्ती बदलू शकते, आणि जो स्वतः बदलते तोच दुसऱ्याला बदलवण्याची ताकद ठेवते. बरोबर. तर आजचा आपल्या सेशनचं समजून सांगण्याचा हाच उद्देश आहे. नकारात्मक ऊर्जा, नकारात्मक विचार, नकारात्मक तत्वांसोबत तुमचे जुळलेले संबंध जास्त टाइम ठेवू नका. जितक्या लवकर होते तितक्या लवकर एनर्जीला वॉशआउट करा. ते घराची साफसफाई करून का असे ना, घरातला कचरा 6 महिने वर्षभराचा जमा केलेला आहे बाहेर काढून फेका. फाटके फुटके जुने कपडे पटकन बाजूला करा. पडदे, घरातले पडदे, कपडे, चादरा, सॉक्स, बुट, जे असे वस्तू आहेत त्या नकारात्मकता कॅरी करते त्याला वारंवार वॉश करा. घरात मिठाच्या पाण्याने पोछा मारा. घरात मीठ, मोहरी रात्रभरासाठी टाकून त्याचा झाडू लावा. दीट काढा, मीठ, मोहरी, मिठाची, मिरचीची दीट काढून जाळून टाका. नाही तुम्ही जाळू शकत तर तुरटी मिठाची दीट काढून फ्लश करा. मिठाच्या पाण्याने आंघोळ करा, तुरटीच्या पाण्याने गुडण्या करा. 2 लवंग, 2 कापूर, एक छोटीशी 2 विलायच्या, एक छोटासा कापुराचा तुकडा हमेशा आपल्या पर्स मध्ये ठेवा, कॅरी करा. तो बॉडीच्या टच मध्ये असला पाहिजे तुमच्या. रात्र झाली जाळून टाका. मेडिटेशन करताना सेम वस्तू जवळ ठेवा, संकल्प करा माझ्या शरीरातली सगळी नकारात्मकता जात आहे, जाळून टाका. हे काहीच नाही करू शकत तर मेंटली निर्णय घ्या की मी हे कोणतीच नकारात्मकता स्वीकार करणार नाही. जे केली ते रिलीज 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 रिलीज. बस. हळूहळू मोमेंटम शिफ्ट होते. आणि मी जे आजचं मेडिटेशन करते हे तुम्हाला शिकवत आहे फक्त की असं करावं लागते. जेव्हा जेव्हा तुम्हाला आठवण तेव्हा तेव्हा करा. ह्या दिवसाच्या भरोश्यावर नाही बसत आहे, नाही तर चूक होऊन जाईल सगळी. मी तुम्हाला शिकवण्याचा प्रयत्न करत आहो, न की तुम्हाला बांधण्याचा प्रयत्न करता. बांधत नाही आहो मी की बस अरे दादाचं मेडिटेशन केल्यानंतर आपल्याला अनुभवच येणार नाही. नाही, अनुभव येते. फक्त तुम्हाला काय करायचं आहे, मी जे सांगत आहे त्याला रिमेंबरिंग करून ठेवणे आहे. आठवलं तसं करत जायचं आहे. होता होता होईल. तर आजच्यासाठी आपण आता इथे थांबू. नाही नाही म्हणतो टॉक जेव्हा चालते ना, नाही तर मला 10 मिनिट कसं बोला समजत नाही. 40 ला बसलो, 30 हे 20 ते 50 मिनिट बोललो सांगा. पण तुमचं ऐकतच राहा वाटतं दादा. तर आता आपण मेडिटेशनला सुरुवात करू. ठीक आहे. सर्वांनी ताट सरळ बसा, रिलॅक्स.
आज वेळ तसा भरपूर होऊन राहिला, तर आज पण आपण टॉक घेणार नाही. ठीक आहे? बोलायची इच्छा असेल तर बोलू शकता. नाही नाही म्हणत. सर्वांनी रिलॅक्स बसा. जसं जसं सांगितलं आहे तसं तसं इमॅजिन करा. कॉर्डला कट करा. एखादी तरी गोष्ट जी तुम्हाला खूप टॉर्चर करत आहे त्याला आठवा आणि ती तुमच्या माइंड मधून कम्प्लिटली वॉश होत आहे अशी कल्पना करणे आहे. चला सुरुवात करू. लांब खोल श्वास घ्या. लांब खोल श्वास घ्या. श्वास सोडा. कल्पना करा एक डिवाइन व्हाईट लाईट, तुमचे गार्जियन एंजल्स तुमच्या सोबत आहे. दोन लिटल क्यूट गार्जियन एंजल्स तुमच्या जवळ आलेले आहे. त्यांचं प्रेझेन्स तुम्ही फील करा आणि बघा एक व्हाईट लाईट तुमच्या पूर्ण शरीराला व्याप्त झालेला आहे आणि तुमच्या प्रत्येक श्वासामधून ही व्हाईट लाईट तुमच्या आतमध्ये प्रवेश करत आहे आणि प्रत्येक श्वासाच्या सोबत श्वास सोडण्यासोबत तुमच्या शरीरातली निगेटिव्हिटी काळ्या रंगाच्या धुव्यात बाहेर पडत आहे. लांब खोल श्वास घ्या. फील करा डिवाइन व्हाईट लाईट तुमच्या आतमध्ये उतरत आहे आणि श्वास सोडताना काळ्या रंगाची निगेटिव्हिटी बाहेर पडत आहे. अ डिवाइन लाईट तुमच्या सहस्रार चक्रमधून तुमच्या शरीरात प्रवेश करत आहे. तुमचं पूर्ण लक्ष तुमच्या डोक्यावर द्या. रिलॅक्स रिलॅक्स रिलॅक्स. लांब खोल श्वास. पूर्ण लक्ष तुमच्या चेहऱ्यावर. रिलॅक्स रिलॅक्स रिलॅक्स. पूर्ण लक्ष तुमच्या मानेवर. तुमचा गळा कम्प्लिटली रिलॅक्स. तुमचे खांदे, तुमचे दोन्ही हात रिलॅक्स रिलॅक्स रिलॅक्स. तुमची छाती, तुमचं पोट पूर्णपणे रिलॅक्स. तुमची पाठ, लोअर बॅक, तुमची कंबर पूर्णपणे रिलॅक्स झालेली आहे. रिलॅक्स रिलॅक्स. तुमच्या शरीरातून पूर्ण तणाव, स्ट्रेस, पीडा रिलीज होत आहे. पूर्ण लक्ष तुमच्या मांडीवर, तुमचे घुटणे, तुमच्या पोटऱ्या, तळपाय, पूर्ण तुमचे पाय रिलॅक्स होत आहे. लांब खोल श्वास घ्या आणि पूर्ण लक्ष तुम्ही जिथे बसलेले आहे तिथं आतमध्ये जमिनीच्या खाली द्या. बघा डीप कोर ऑफ दिस अर्थ, ह्या जमिनीच्या आतमध्ये, खूप आतमध्ये, मूळ गाभाऱ्यात पूर्ण लक्ष द्या. एक एनर्जीचा बॉल खालून वर तुमच्याकडे येत आहे. फील करा तो एनर्जी बॉल तुमच्याकडे येत आहे. आणखी जवळ, आणखी जवळ, आणखी जवळ. तुम्ही बघत आहे तो एनर्जी बॉल एकदम तुमच्या जवळ आलेला आहे आणि तुमच्या कमरेमधून, तुमच्या पायामधून तो तुमच्या शरीरात प्रवेश करत आहे. फील करा त्या एनर्जीला. डिवाइन व्हाईट लाईट, व्हाईट एनर्जी बॉल आणखी वर येत आहे. जसा जसा एनर्जी बॉल तुमच्या शरीराला टच करत वर येत आहे, तुमचं शरीर पूर्णपणे हील होत आहे, शांत होत आहे, रिलॅक्स होत आहे. आणखी वर, आणखी वर. तो एनर्जी बॉल तुमच्या छातीपर्यंत पोहोचलेला आहे आणि तुम्ही बघत आहे तुमचा ऑरा पूर्णपणे व्हाईट लाईट मध्ये कन्वर्ट होत आहे.
हळूहळू तो एनर्जी बॉल पुन्हा वर चढत आहे, तुमच्या सहस्त्रार चक्र डोक्यापर्यंत पोहोचलेला आहे. तुम्ही फील करा त्या प्रकाशाला, आणि हा एनर्जी बॉल तुमच्या डोक्यातून आता बाहेर निघत आहे. त्या एनर्जी बॉलच्या सोबत तुम्ही फील करत आहे तुमची चेतना त्या बॉल सोबत मर्ज झालेली आहे, आणि ती चेतना त्या एनर्जीच्या बॉल सोबत आणखी वर आणखी वर आणखी वर जात आहे. तुम्ही बघत आहात ती चेतना तुमच्या रूमच्या वर स्लॅब पर्यंत पोहोचलेली आहे. एक फ्लोअर, सेकंड फ्लोअर, तुमच्या अपार्टमेंटला, तुमच्या बिल्डिंगला क्रॉस करत ती एनर्जी बॉल बाहेर पडत आहे. त्या वातावरणात ती एनर्जी बॉल आणखी वर जात आहे, आणखी वर आणखी वर आणखी वर, ढगांच्या सुद्धा वर गेलेला आहे. तुम्ही बघत आहे झाडं, झुडपं, डोंगर, इतक्या वर हा एनर्जी बॉल पोहोचलेला आहे. आणखी वर आणखी वर आणखी वर. डीप श्वास घ्या आणि बघा तुमचा एनर्जी बॉल तुमच्या चेतनेसह, तुमच्या कॉन्शियसनेस सोबत वर आकाशामध्ये ट्रॅव्हल करत आहे. आणखी वर आणखी वर आणखी वर. त्या पृथ्वीच्या क्षेत्राला बाहेर सोडत आहे एनर्जी बॉल वर जात आहे. तुम्ही स्पष्टरित्या तुमचं पृथ्वीला बघू शकत आहात. आणखी वर जात आहे. तुम्ही पूर्णपणे सोलर प्लॅनेटला बघू शकत आहात. आणखी वर हा एनर्जी बॉल जात आहे. आणखी वर आणखी वर आणखी वर. तुम्ही हे पूर्ण आकाशगंगा बघून राहिले. हा एनर्जी बॉल आणखी वर जात आहे. एका प्रकाशामधून दुसऱ्या प्रकाशामध्ये, दुसऱ्या प्रकाशामधून तिसऱ्या प्रकाशामध्ये. हे प्रकाश काहीही नसून एक एक गॅलेक्सी आहे. तुम्ही गॅलेक्सी टू गॅलेक्सी, गॅलेक्सी टू गॅलेक्सी क्रॉस करत आणखी वर जात आहे. आणखी वर आणखी वर आणखी वर आणखी वर जात आहे. तुम्ही बघत आहे एक व्हाईट लाईट, एक पांढऱ्या कलरचं स्मूथ फेदर, एक क्लाउड. त्या दिशेने तुम्ही प्रवास करा. तुम्ही त्या जवळ जात आहे. आणखी जवळ आणखी जवळ आणखी जवळ. तुम्ही बघत आहे खूप स्वच्छ प्रकाश, शुभ्र प्रकाश, एकदम शुभ्र पांढरा प्रकाश आहे. त्या प्रकाशाकडे तुम्ही गती करत आहात. त्या प्रकाशामध्ये तुम्हाला एक डोअर दिसत आहे. त्या डोअरला तुम्ही क्रॉस करून आतमध्ये प्रवेश करा. घाबरू नका, प्रवेश करा. आणि तुम्ही आतमध्ये बघत आहे एकदम डिवाइन व्हाईट लाईट, शुभ्र प्रकाश. तुम्हाला पायऱ्या दिसत आहे. त्या पायऱ्यावरून तुम्ही हळूहळू खाली उतरा आणि तुम्ही बघत आहे तुम्ही आणखी एखाद्या डिवाइन वर्ल्ड मध्ये पोहोचलेले आहात. खूप सुंदर झाडं, खूप सुंदर नेचर आहे. तुम्ही चालत आहात चालत आहात चालत आहात. तुमचा स्पर्श तिच्या गवतावर झालेला आहे. वाव, व्हॉट एनर्जी. गवत तुमच्या शरीरामधून सगळी उष्णता शोषून घेत आहे. तुमच्या डोक्यामधली, तुमच्या डोळ्यातली गरमी, तुमच्या तळहातातली, तळपायातली सगळी उष्णता शोषून घेत आहे. तुमचं शरीर पूर्णपणे शांत, रिलॅक्स आणि थंडगार झालेलं आहे. तुम्ही आणखी समोर गती करत आहात, चालत आहात. चालता चालता तुम्हाला एक सुंदर नदी दिसत आहे. ती नदी तुम्हाला आकर्षित करत आहे. तुम्ही त्या नदीकडे जात आहात. बघा, तुम्ही नदीवर एक ब्रिज आहे छोटासा, त्या ब्रिजवर तुम्ही चालत आहात. नदी इतकी शुभ्र प्रकाशाने भरलेली आहे की तुमच्याकडून राहणं नाही होत आहे, आणि तुम्ही तुमच्या शरीरावरचे सगळे कपडे काढून त्या नदीमध्ये जंप मारली. आता तुम्ही त्या नदीमध्ये जंप मारलेली आहे, आणि जसं तुम्ही त्या नदीमध्ये उडी घातली, ते शुभ्र प्रकाशित जल जसं तुमच्या शरीराला स्पर्श झाला, सडनली तुम्ही बघत आहे तुमच्या शरीरामधून काळ्या रंगाचं लिक्विड, धुवा, ब्लॅक कलर बाहेर पडत आहे, आणि तुम्ही आणखी खोल 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 मासोळीसारखे आणखी खाली खाली जात आहे. आणि तुम्ही बघत आहे तुमच्या शरीरातून सगळी निगेटिव्हिटी सुटत आहे. सगळी निगेटिव्हिटी सुटत आहे. सगळ्या प्रकारची निगेटिव्हिटी मागे सुटत आहे, आणि तुम्ही आतमध्ये डीप 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 जात आहे. तुम्ही पूर्णपणे डीप बुडामध्ये पोहोचलेले आहात, आणि बघून राहिले आतमध्ये खूप सारे स्फटिक आहेत. क्लिअर कॉर्ड्स, क्रिस्टल क्लिअर कॉर्ड्स, अनंत मणी, अनंत स्फटिक आतमध्ये आहे. आणि त्या स्फटिकाला जसा
स्पर्श तुमच्या शरीराचा झाला, तुम्ही फील करत आहे तुमच्या शरीरामध्ये प्रचंड दिव्य तेज, दिव्य शक्ती, दिव्य ऊर्जा प्रवाहित होत आहे. तुमचं शरीर पूर्णपणे स्वस्थ झालेलं आहे. रोम प्रतिरोम तुमच्या शरीरातले प्रत्येक ऑर्गन्स, प्रत्येक सेल्स, न्यूरॉन्स पूर्णपणे शुद्ध आणि स्वच्छ झालेला आहे, पूर्णपणे हील झालेला आहे. तुमचं अख्खी बॉडी रिज्युनिवेट होत आहे, नवीन सेल्सचं निर्माण होत आहे. तुम्ही त्या पाण्यातून बाहेर निघत आहात. पुन्हा तुम्ही ब्रिजवर चढले, तुमचे कपडे तुम्ही घातलेले आहे, त्या ब्रिज वरून तुम्ही खाली उतरत आहे. पुन्हा त्या गवतावरून चालत चालत त्या एनर्जीला फील करा, तिचा श्वास तुम्ही फील करा. त्या पायऱ्या चढत चढत तुम्ही पुन्हा त्या डोअरवर या, त्या डोअरला ओपन करा. तुम्ही पुन्हा तुमची चेतना त्या एनर्जीच्या बॉलमध्ये कन्व्हर्ट होऊन वापस तुमच्या शरीराकडे येत आहे. लांब खोल श्वास घ्या आणि बघा तुमची चेतना गॅलेक्सी टू गॅलेक्सी, गॅलेक्सी टू गॅलेक्सी, गॅलेक्सी टू गॅलेक्सी पार करत खाली येत आहे. तुमची चेतना आकाशगंगेमध्ये पोहोचलेली आहे. त्या आकाशगंगेच्या आणखी जवळ या. तुमची चेतना तुमच्या सोलर प्लॅनेटरी सिस्टम मध्ये प्रवेश केलेला आहे. आणखी जवळ या. तुमची चेतना या अर्थ ऑर्बिट मध्ये उतरलेली आहे. तुमची चेतना ह्या एनर्जी बॉलचं आणखी खाली येत आहे. ह्या स्पेस मधून, या आकाशातून या क्लाउड मध्ये उतरत आहे. या क्लाउड मधून आणखी खाली आलेली आहे. तुम्ही बघत आहे झाडं, झुडपं, डोंगर. आणखी जवळ लांब खोल श्वास घ्या आणि तुम्ही बघत आहे तुमची चेतना तुमच्या सराउंड मध्ये आलेली आहे. तुमच्या टॉवर मधून, तुमच्या बिल्डिंग मधून ते आतमध्ये प्रवेश करत तुमच्या शरीरावर पोहोचलेली आहे. तुमची चेतना तुमच्या शरीरामध्ये प्रवेश केलेली आहे, परत आलेली आहे आणि तुम्ही बघत आहे तो एनर्जी बॉल तुमच्या डोक्याच्या वर स्टॉप झालेला आहे. शुभ्र पांढरा प्रकाश त्या एनर्जी बॉल मधून क्रिएट होत आहे आणि सडनली एक दिव्य शरीर प्रगट होत आहे तुमच्या समोर. हे दिव्य शरीर दुसरं कोणीही नसून आर्कएंजल मायकल आहे. आय इन्व्हाइट आर्कएंजल मायकल. ओ आर्कएंजल मायकल, आय इन्व्हाइट यू. I invite you, Archangel Michael. I invite you. Please come with your divine powers, energy shield, and protection. With your golden sword. फील करा आर्कएंजल मायकल पूर्णपणे गोल्डन एनर्जीने भरलेले आहे. त्यांच्या तलवारीमधून गोल्डन प्रकाश बाहेर पडत आहे. आर्कएंजल मायकल तुमच्या समोर उभे आहे. तुम्ही तुमची चेतना तुमच्या शरीरामध्ये प्रवेश करत आहे, परत उतरत आहे आणि फील करा तुमचे कुठे कुठे एनर्जी कॉर्ड्स कनेक्टेड आहे. वैचारिकरित्या तुम्ही कोणत्या कोणत्या सिस्टम सोबत कनेक्टेड आहात, जिथून तुम्ही निगेटिव्ह विचारधारा, निगेटिव्ह थॉट प्रोसेस, निगेटिव्ह थिंकिंग, निगेटिव्ह एक्सपिरियन्स, निगेटिव्ह नॉलेज, निगेटिव्ह परसेप्शन, निगेटिव्ह बिलीफ तुम्ही क्रिएट केलेले आहे. त्या सगळ्या थॉट प्रोसेसला अनालाइज करा की तुमची ऑरा, तुमची एनर्जी कोणत्या अशा निगेटिव्ह थॉट प्रोसेस मध्ये कनेक्टेड आहे. लांब खोल श्वास घ्या आणि चेक करा तुमचे कोणते कोणते एनर्जीचे कॉर्ड्स कनेक्टेड आहे निगेटिव्ह इमोशन्स सोबत. तुमच्या जीवनात घडलेल्या घटना, भांडण, नकारात्मक आलेले अनुभव, भावनात्मकरित्या तुम्ही कुठे कुठे कनेक्टेड आहात. लांब खोल श्वास घ्या आणि फील करा, अनुभव करा की तुम्ही तुमचे कोणते असे एनर्जीचे कॉर्ड्स आहे जे निगेटिव्ह फिलिंग्स सोबत कनेक्टेड आहे. भीती, एन्झायटी, चिंता, तणाव, दुःख, पीडा, शारीरिक मानसिक विकार, मानसिक त्रास, असे कोणते कोणते निगेटिव्ह पार्ट्स आहे जिथे तुम्ही कनेक्टेड आहात. लांब खोल श्वास घ्या आणि फील करा तुमचं शारीरिकरित्या तुम्ही अशा कोणत्या कोणत्या लोकांसोबत कनेक्टेड आहात ज्यांच्याद्वारे तुम्हाला सतत दुःख मिळते, त्रास मिळते, वेदना मिळते आणि तुम्ही त्यावेळेस स्वतःची एनर्जी लूज करता.
असे कोणते लोक तुमच्या जीवनामध्ये आहे जे ऍज अ एनर्जी वॅम्पायर बनून तुमच्या जीवनात आले की तुमची एनर्जी सडनली लॉस मध्ये जाते. अनालाइज करा तुमच्या दिवसभराच्या कार्यप्रणालीला तुम्ही किती किती लोकांसोबत कनेक्ट झाले, किती लोकांसोबत तुम्ही कॉलवर तुम्ही चर्चा केली, किती लोकांच्या माइंड सोबत तुम्ही कनेक्ट झाले आहात, किती 5-50 लोकांसोबत तुम्ही बिझनेस मीटिंग केलेल्या आहे. बघा, सर्वांची ऊर्जा तुमच्यासोबत कनेक्ट आहे. अनुभव करा, तुमचं घर, तुमची सोसायटी, तुमचा एरिया जो तुम्हाला बिलकुल आवडत नाही तरी सुद्धा तुम्हाला तिथे राहावं लागत आहे आणि त्याच्यासोबत तुमचे एनर्जीचे कॉर्ड्स कनेक्ट आहे. तुमच्या रिलेटिव्हला फील करा, तुमच्या मित्रांना फील करा. बघा, सगळे लोक, सगळ्यांना इमॅजिन करा फ्रंट मध्ये आणि फील करा हे सगळे जण तुमच्या समोर उभे आहे, तुमच्या मानस पटलवर सगळे जण उभे आहे आणि त्यांच्या नाभीमधून एक एनर्जीचा कॉर्ड तुमच्या नाभीसोबत कनेक्ट झालेला आहे. ह्या सगळ्या अलग 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 सिच्युएशन्स पैकी सगळ्यांची निगेटिव्हिटी तुमच्यासोबत कनेक्ट आहे. सिच्युएशन्सला सुद्धा फील करू शकता तुम्ही. पार्टी, डेथ एनर्जी, डेथ सिरेमनी, बर्थ सिरेमनी, वेडिंग सिरेमनी, सेलिब्रेशन, पब, डान्स पार्टी, किटी पार्टी, फॅमिली फंक्शन, अशा सिच्युएशन्सला सुद्धा तुम्ही इमॅजिन करा जिथून तुमचे एनर्जीचे कॉर्ड्स कनेक्टेड आहे आणि तुम्ही ड्रेन फील करत आहे. फुल फोकस करा, त्या एनर्जी कॉर्ड सोबत तुम्ही कनेक्टेड आहात. नाव लांब खोल श्वास घ्या. I invite Archangel Michael with their golden sword and I command, O Archangel Michael, please cut this energy cords and release all types of negative energy, negative thoughts, negative impression, negative expression, negative belief, negative understanding, negative experiences, negative knowledge, negative emotions, negative feelings, negative physical experiences, pain and disease, negative entities, lower dimension energies, all types of negativity, please remove, release, clean and clear. O Archangel Michael, I invite you. Feel करा Archangel Michael ची तलवार तुमच्या समोर आहे. इमॅजिन करा आर्कएंजल मायकल तुमच्या राईट साइडला उभे आहे आणि त्यांची तलवार तुमच्या पोटाच्या समोरून खाली उतरत आहे. माझे 1, 2, 3 म्हणतात ती तलवार तुमच्या पोटावरून फिरत आहे. 1, 2, 3. कट कट कट. तुमचे सगळे एनर्जीचे कॉर्ड कट झालेले आहेत. कट कट कट. क्लीन क्लीन क्लीन. क्लिअर क्लिअर क्लिअर. रिलीज रिलीज रिलीज. फील करा लेफ्ट साइडला आर्कएंजल मायकल उभे आहे. त्यांची तलवार तुमच्या पाठीमागून फिरत आहे आणि बॅक साइडने तुमचे जे काही एनर्जी कॉर्ड्स कनेक्ट आहे ते सगळे तुटत आहे आता. ओ आर्कएंजल मायकल, प्लीज डिस्कनेक्ट ऑल टाइप्स ऑफ निगेटिव्ह कॉर्ड्स. 1, 2, 3. बघा आर्कएंजल मायकलची तलवार तुमच्या पाठीमागून फिरत आहे आणि सगळे कॉर्ड्स तुमचे कट होत आहे. कट कट कट. क्लिअर क्लिअर क्लिअर. रिलीज रिलीज रिलीज. आर्कएंजल मायकल तुमच्या पाठीमागे उभे आहे आणि फील करा त्यांची तलवार तुमच्या उजव्या बाजूने फिरत आहे आणि राईट साइड मधून जेवढेही एनर्जी कॉर्ड कनेक्ट झालेले आहेत सगळेचे सगळे कॉर्ड डिस्कनेक्ट होऊन राहिले. काउंटिंग ऑफ 1, 2, 3. आर्कएंजल मायकलची तलवार खाली उतरत आहे आणि सगळे एनर्जीचे कॉर्ड डिस्कनेक्ट होत आहे. कट कट कट. क्लिअर क्लिअर क्लिअर. रिलीज रिलीज रिलीज. आर्कएंजल मायकल तुमच्या समोर उभे आहे आणि लेफ्ट साइड मधून त्यांची तलवार फिरणार आहे. काउंटिंग ऑफ 1, 2, 3. कट कट कट. क्लीन क्लीन क्लीन. क्लिअर क्लिअर क्लिअर. रिलीज रिलीज रिलीज. बघा आर्कएंजल मायकल हवेमध्ये आहे आणि तुमच्या डोक्यावरून त्यांची तलवार फिरत आहे आणि तुमच्या माइंड मधून जे काही एनर्जीचे कॉर्ड कनेक्ट आहेत सगळेजण डिस्कनेक्ट होऊन राहिले. कट कट कट. रिलीज रिलीज रिलीज. तुम्ही बघू शकत आहे आर्कएंजल मायकल तुमच्या पायाकडे उतरलेले आहेत आणि तुमच्या पायाच्या खालून
जे काही लोअर डायमेन्शन मध्ये तुमची ऊर्जा कनेक्ट झालेली आहे त्याला कट करत आहे. काउंटिंग ऑफ 1 2 3 कट कट कट. क्लीन क्लीन क्लीन. क्लिअर क्लिअर क्लिअर. All types of negativity is completely cut and clear. Thank you, Archangel Michael, for clear my aura, clear my all energy cord. आणि फील करा, तुमच्या समोर एक स्क्रीन आहे. त्या स्क्रीन मध्ये तुम्ही आतापर्यंत जितकं काही इमॅजिन केलेलं आहे सगळेचे सगळे चित्र त्या स्क्रीन मध्ये तुम्ही बघून राहिले. एक डस्टर घ्या आणि त्या डस्टरनी सगळेचे सगळे मेमरीज वाईप आउट करून टाका, पूर्ण पुसून टाका. सगळेचे सगळे एनर्जीचे कॉर्ड ज्यांच्या ज्यांच्यासोबत कनेक्ट झालेले आहेत त्यांची पूर्ण मेमरीज तुम्ही त्या डस्टरनी पुसून टाका. बघा, जर तुम्हाला काही निगेटिव्ह व्हायब्रेशन, काही आवाज तुम्हाला ऐकायला येत असेल तर तुम्ही तो टीव्हीचा रिमोट घ्या आणि त्याने पूर्ण आवाज कमी करून टाका. 10 9 8 7. बघा, तो सगळा आवाज कमी होत आहे, निगेटिव्हिटीचा सगळा आवाज कमी होत आहे. 7 6 5 4 3 2 1 0 आणि म्यूट. आता तुम्हाला कोणत्याच प्रकारची निगेटिव्ह आवाज तुमच्या कानामध्ये येत नाही. जे काही दृश्य होते त्यांनी तुम्ही पूर्ण वाईप आउट करून टाकलं. अजूनही काही चित्र जर तुम्हाला दिसत असेल तर त्याच रिमोट मध्ये एक कॉन्ट्रास्ट आहे, त्या बटनला दाबा आणि पूर्ण स्क्रीनला काळं करून टाका. 10 9 8 7 6. पूर्ण चित्र ब्लॅक मध्ये कन्वर्ट होत आहे. 5 4 3 2 1. तुम्ही बघा, 2 मोठे मोठे गरुड तिथे आलेले आहे आणि त्यांनी त्या टीव्हीला, त्या स्क्रीनला त्यांच्या पंजामध्ये धरला आहे आणि त्याला दूर तुमच्यापासून घेऊन जात आहे. दूर तुम्ही इमॅजिन करा, ते आणखी आणखी दूर, आणखी आणखी दूर घेऊन गेले, खूप दूर घेऊन गेले, खूप दूर घेऊन गेले. आता तुम्हाला ते दिसत सुद्धा नाहीये, इतक्या दूर ते चालले गेले. बघा, तुमच्या मानस पटल मधून सगळ्या मेमरीज वाईप आउट झालेले आहे. सगळे निगेटिव्ह व्हॉइस तुमच्या माइंड मधले सगळे म्यूट झालेले आहे. सगळे चित्र ब्लॅक मध्ये कन्वर्ट झालेले आहे. कोणत्याच प्रकारची मेमरीज तुमच्या माइंड मध्ये आता शिल्लक नाही आहे. तुमचा ऑरा कम्प्लिटली डिस्कनेक्टेड आहे या सगळ्या सिच्युएशन्स मध्ये. नाव I invite Archangel Raphael. Please, Archangel Raphael, I invite you. Please come and bless me with your divine healing. फील करा, लांब खोल श्वास घ्या आणि फील करा, आर्कएंजल राफेलच्या शरीरातून दिव्य हिरव्या रंगाची ऊर्जा तुमच्या शरीरात प्रवेश करत आहे. लांब खोल श्वास घ्या आणि बघा, आर्कएंजल राफेलच्या शरीरातून दिव्य हिरव्या रंगाची ऊर्जा तुमच्या शरीरात प्रवेश करत आहे आणि तुमच्या पूर्ण शरीराला, मनाला, इमोशन्सला, तुमच्या थॉट प्रोसेसला हील करत आहे. त्या कॉर्ड कटिंग मुळे तुमच्या ऑरामध्ये ज्या काही जखमा झालेल्या आहेत त्या सगळ्या भरून निघत आहेत. बघा, तुमचं शरीर लख तेजाने प्रकाशित होत आहे. तुमचा ऑरा ब्राईट आणि ब्राईट होत आहे. पूर्ण शरीर ब्राईट आणि ब्राईट होत आहे. तुमचं पूर्ण शरीर हलकं होत आहे. इमोशनली, मेंटली, फिजिकली तुम्ही खूप शांत, रिलॅक्स आणि हलके होत आहे. जसं जसं आर्कएंजल मायकलची दिव्य ऊर्जा तुमच्या शरीरात प्रवेश करत आहे, तुमचे 7ही चक्र बॅलन्स होत आहे. तुमचं शरीर पूर्णपणे बॅलन्स होत आहे, रिलॅक्स होत आहे. सगळे ऑरा होल बघा, सगळे भरून निघत आहे. तुमची ऑरा पूर्णपणे सेफ अँड सिक्युअर होत आहे. विथ स्ट्रेंथ अँड करेज आर्कएंजल राफेल तुम्हाला हील करत आहे. तुमच्या शरीरातून अलग अलग प्रकारचे व्हायब्रेशन्स बाहेर पडत आहेत. गरम हवा, थंड हवा बाहेर पडत आहे. तुम्ही पूर्णपणे हलके आणि रिलॅक्स होऊन राहिले. तुमचे डीप कोर ऑफ हार्ट रिलॅक्स होत आहे. डीप स्टेट ऑफ माइंड रिलॅक्स होत आहे. तुमच्या शरीराचं कण कण, रोम प्रतिरोम रिलॅक्स फील करत आहे. आय इन्व्हाइट आर्कएंजल एरियल. बघा, आर्कएंजल एरियलच्या शरीरातून गोल्डन लाईट तुमच्या शरीरात प्रकाशित पडत आहे आणि तुमचं पूर्णपणे शरीर, तुमची ऑरा गोल्डन लाईट मध्ये कन्वर्ट होत आहे. इट्स अ लाईट ऑफ अबंडन्स. तुमच्याकडे अबंडन्स, ऐश्वर्याचा प्रकाश तुमच्या शरीरावर येत आहे
आणि तुम्ही पूर्णपणे रेडी आहात फायनान्शियल अबंडन्सला स्वीकार करण्यासाठी. तुमची ऑरा पूर्णपणे मनी मॅग्नेट बनलेली आहे. तुमचे स्वप्न, तुमच्याकडे नवीन नवीन ऑपॉर्च्युनिटीज ओपन अप होत आहे, ज्याद्वारे तुम्ही अनंत धन, ऐश्वर, सुख, संपत्ती, समृद्धीला तुमच्या जीवनामध्ये वाढवत आहे, स्वीकार करत आहे. फील करा आर्कएंजल एरियलच्या गोल्डन लाईटला. आय इन्व्हाइट आर्कएंजल एरियल अँड देअर व्हाईट लाईट. इमॅजिन करा आर्कएंजल एरियलच्या शरीरातून व्हाईट लाईट तुमच्या शरीरामध्ये प्रवेश करत आहे आणि तुमच्या बुद्धीचा, तुमच्या मस्तिष्कचा विस्तार होत आहे. तुम्हाला डिवाइन नॉलेज, विजडम, इंटेलिजन्स वाढ होत आहे. तुमची स्मरणशक्ती वाढत आहे. तुमचे न्यूरॉन्स, तुमचे सेल्युलर सिस्टम परफेक्टली वर्क करत आहे आणि तुमच्याकडे न्यू आयडियाज तुमच्या माइंड मध्ये पॉपअप होत आहे. गार्डियन एंजल्सला मी इन्व्हाइट करतो. त्यांचा व्हाईट ऑरा तुम्हाला प्रोटेक्ट करत आहे, सपोर्ट करत आहे, स्ट्रेंथ आणि करेज देत आहे. लांब खोल श्वास घ्या आणि फील करा या सगळ्यांची ऊर्जा तुमच्या शरीरामध्ये समाहित झालेली आहे. नाव डीप कोर ऑफ हार्ट सर्वांना ग्रॅटिट्यूड पे करा. थँक्यू, थँक्यू, थँक्यू. लव यू ऑल. Lots of love and gratitude. All angels, all divine masters, all divine beings, all spirit guides, divine angels. Love you, love you, love you. Thank you, thank you, thank you. Thank you, Archangel Michael, for giving me protection and divine shield, for cut and clear my negative aura, negative cords connection. Thank you, thank you, thank you. Thank you, Archangel Raphael, for heal me and heal my aura. Thank you, thank you, thank you. Thank you, Archangel Ariel, for giving me abundance, prosperity. Thank you, Archangel Ariel, for divine knowledge and wisdom. Thank you, Guardian Angels, for strength, support, and courage. Thank you, all of you. Thank you, Divine Master, for support me, giving me knowledge, giving me this divine light. Thank you, all of you. Thank you, Divine Universe. Thank you, Mother Nature. Thank you, all of you. Thank you, thank you, thank you for this very, very important and potential session. Thank you, thank you, thank you. Thank you, all of you. Thank you, all members. Thank you, thank you, thank you. Thank you, thank you, thank you. God bless you. God bless you. God bless you. दोन्ही हात जोरात घासा. चेहऱ्यावर स्पर्श करा. पुन्हा दोन्ही हात जोरात घासा. आणखी चांगलं जोरात घासा. डोळ्यांना स्पर्श करा. फील करा या गरम एनर्जीला. हळूहळू डोळ्यांना मूव्ह करा. हळूहळू डोळे उघडा. तुमची बॉडी मूव्ह करा आणि रिलॅक्स करा. पूर्ण चेतना तुमच्या शरीरामध्ये परत आणा आणि रिलॅक्स फील करा. ओके, वन्स अगेन व्हेरी वॉर्म वेलकम. जेही लोक ऍक्टिव्ह आहेत, जर कोणाला काही बोलायचं आहे तर 5 ते 10 मिनिट आपण थोडं बोलून घेऊ आणि मग सेशन क्लोज करू. कोणाला काही डिवाइन अनुभव, त्या कॉर्ड कटिंग आज जे डिटेल मध्ये मी एक्सप्लेन केलं त्याबद्दल, ते ऐकल्यानंतर, एवढं क्लिअरली डिटेल मध्ये ऐकल्यानंतर जेव्हा ही प्रोसेस करतो, काय विशेष कोणाला अनुभव आला? दिनेश सर, तुम्ही खूप दिवसापासून आज पहिल्यांदा दिसले. आज तुमच्या सोबत बोलू. हा सर. हा सर, बोला. अरे कसं सर, वाटलं?
एकदम फ्रेश वाटतं आता इतक्या दिवसानंतर. बढिया. ऍक्च्युली माहिती आहे का सर, हा जेव्हा ते आपलं मेडिटेशन सुरू झालं ना, तर माझ्या डोक्यामध्ये ते आपलं सुरू आहे ना रिट्रायवल, 20-21 तारखेची जी प्लॅनिंग सुरू हा आहे. हा रिट्रीट रिट्रीट. हा हा. हा हा. तर तेच एकदा मग ते पिक्चर होऊन गेलं की असं राहील असं राहील. मग जेव्हा एंट्री होईल सगळ्यांची, तुम्ही ते ओरा स्कॅन करत असे दिसले मला. आणि मी सगळ्यांच्या हातात ते आपलं बॉट्स ते स्टिक तोडून नाही का, ते थूक लावून ते देताय सगळ्यांना, तुम्ही सगळ्यांची ओरा हे करताय. अच्छा. ते वाला पिक्चर सुरू झालं होतं माझ्या डोक्यात. ओके. बरं. ठीक आहे, चांगली गोष्ट आहे. चांगला आहे, आणि पॉझिटिव्ह थॉट जुळून हा, राहिले. आणि वरून कसं ते म्हणजे असं हॉल आहे आपलं खूप सारं, मधामध्ये तुम्ही बसल्या, हम्म. इकडे 30-40 लोक बसले, तुमच्या बाजूला वैभव बसलेला आहे. म्हणजे तुमच्या राईट साईडला आणि लेफ्ट साईडला एक असा नवीन माणूस, मी त्याला कधीच नाही बघितला आतापर्यंत. अच्छा. म्हणजे असं वेगळंच ते तुमच्या डाव्या साईडला बसलं. वा. आणि आणि जेव्हा आपलं ते हिलिंग सुरू होतं, हा. तर तुम्ही आम्हाला पॉवर देत होते, ते एनर्जीचा हम्म, फ्लो. हम्म. आणि इकडून वैभवकडून एक पिवळ्या कलरचा फ्लो येत आहे. आणि अच्छा. इकडे जी नवीन, माहित नाही ते कोण, त्यांचा चेहराच नाही दिसला मला बरोबर. त्यांच्याकडून ते एकदम रेड कलरचं हे येत होतं असं. पण ते जेंट्स असं, आहे, लेडीज होती? ते जेंट्स आहे सर. ओके. त्यांचे केस असे थोडे लांब लांब होते, म्हणजे जे ऋषी लोक राहतात ना, अच्छा. तसे होते. आणि त्यांच्याकडून ते एकदम रेड कलरचं ते एनर्जीचा फ्लो, आणि इकडून वैभवकडून पिवळ्या वालायचं, असं हे वा. कॉम्बिनेशन होऊन ते तुमच्यामध्ये येत होतं. ते वाला आमच्याकडे फ्लो करत होतं, असे दिसत होतं मला. बढिया आहे. हा, हो. ते सुरू होतं आता शेवटीपर्यंत, तेच ते सुरू होतं एकदम काहीतरी पिक्चर. काहीतरी पकडलं तुम्ही म्हणजे, हो. काहीतरी एनर्जी पकडली. एक तर हा, एंजल्सली एनर्जी पकडली असं, नाही तर कोणतरी डिवाइन मास्टर पकडले. माहित नाही सर, आता तेच दिसत होतं. नाही, काहीतरी कनेक्शन झालं तुमच्यासोबत म्हणजे. छान आहे. लॉट्स ऑफ ब्लेसिंग सर, लॉट्स ऑफ ब्लेसिंग. आणि असं सजेशन होतं की जेवढे पण लोक आहे तिथे येणार आहे, तर आपण पर्टिक्युलर जसं आपलं जे आपलं ड्रेस कोड राहते ना, बरोबर. तसं ठेवलं तर मस्त होईल एकदम. तर बघू सर, आता थंडीचे दिवस आहे, तर काय ड्रेस कोड सगळेजण तर फार पॅक राहणार आहे. काय सांगणार, हो. एवढी मोठी एनर्जी असल्यावर थंडी वाटते का तिथं? ज्याला थंडी वाटली त्याला काय मग ते हेच नाही झालं. असं समजू आपण. ठीक आहे, करू करू काहीतरी करू तसा ड्रेस कोडचा काही विचार करू. जास्त हे नाही करायचं, सिम्पल. 150, आपल्या बजेटमध्ये 150-200 पर्यंत टी शर्ट भेटते ना, तर हो त्याचे हो. ओम नमः शिवाय वगैरे असं काहीतरी नाही का आपलं सिम्बॉल. अच्छा अच्छा अच्छा. हा. ते राहिलं. मग एखादं ठीक आहे ना, एखादं सर्च करून बघा तुमच्या नजरेत असं काही इथं ऑनलाईन हा, वर हा. ग्रुपमध्ये लिंक टाकून देऊ आपण. ठीक आहे ना, ठीक आहे. हा, ते चांगलं राहील. एखादा मेडिटेशनची आपली शूटिंग वगैरे पण तिथे होणार आहे, तर हा, त्यावेळेस हा, कमीत कमी त्या मोमेंटसाठी तरी आपण ते सगळं वेअर करून बसू. हा, हा. बरोबर आहे. ठीक आहे. हम्म, चालते चालते. एकदम बरोबर. परफेक्ट. हम्म. ठीक आहे. ब्लेस यू सर. आणखी कोणी? थँक्यू सर, थँक्यू. ठीक आहे, आज सगळेजण शांत आहे. ओके, चला मग आपण एक काम करू, सेशन क्लोज करून टाकू. हा, नाही, चांगलं चालेल तुम्ही सर चालेल. इन्साइट दिलं. हा हे सर. कनेक्शन जे आहे ना तुमचं, हा, हा. ते छान आहे. आणि आज वैभव पण बसून होता, तर तो आताच 5 मिनिटं अच्छा. पहिले बोलून गेला. तो मेडिटेशन करता म्हणजे मी खूप भलत्या जागेवर गेलो म्हणे, आणि एकदम हाय पॉवर सोबत कनेक्ट झालो म्हणे आज. हा, तर आणि तो माझ्यासोबत सेम तसंच झालं. अच्छा. हा हा. म्हणजे मी शेवटपर्यंत सूक्ष्म मध्ये होतो. म्हणजे मी इकडे बसून राहू खाली, हा. पण माझ्या बॉडी काहीच चेतना नाही इकडे अरे. खाली. लिटरली सूक्ष्म पर्यंत होतो. जेव्हा तुम्ही म्हटलं ना आपला हात घासा, अच्छा. तर मी जे हात घासत होतो, तर मला असं वाटत होतं मी हात घासत आहो का मी आताही सूक्ष्म मध्ये घासत आहो. अरे बापरे. अच्छा. मग नंतर असं काहीतरी असं म्हणजे हातही असे घासत नव्हते, ते असे कसे वेगळीकडे तिरपतात होते. ठीक आहे, चांगली गोष्ट आहे. म्हणजे मग कनेक्ट ते झाले तुम्ही. घासले. अरे म्हटलं, मग मी डोळे उघडून पाहिले, म्हटलं हात आहे की नाही, आहे. मग मी डोळ्यानं घासले. अच्छा. नाही, होते होते इथं. म्हणजे या कंडिशन पर्यंत चाललं गेलं होतं.
नाही पण हे कॉट कटिंगची माहित नाही रेकॉर्डिंग झाली, पण हे काहीतरी अमेझिंग हा रेकॉर्डिंग झाली पण. हम्म. अं, प्रत्येक वेळेस काहीतरी अलगच अनुभव देऊन जाते. म्हणजे काल जे काय म्हणते बा कालच्या पेक्षा ना आजचं तर एकदम जबरदस्त. आणि ते मेन म्हणजे ते काय म्हणते बा नदीतले ते क्रिस्टल्स आहेत ना, ते हा का हा 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 कनेक्शन आहे माझ्यासोबत माहित नाही. म्हणजे तिकडे गेलो तर मी एकदम ते दुसरीकडेच म्हणते ना निघून जाता. मस्त मौला मस्त मौला तसं 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 होऊन जातं एकदम. वा जबरदस्त चला कनेक्शन आहे ते. त्याचे ते बढिया नदी आणि नदीतले ते क्रिस्टल ते पूर्ण धुवून येऊन जाते माणूस एकदम. आहाहाहा. चला असं आहे जबरदस्त. म्हणून तर असं चला की चला आता चला. एवढ्या दिवसापासून हा हॅलो बोला एवढ्या बोला. दिवसापासून ते मोबाईल मध्ये प्रॉब्लेम येत होता, हो हो. ऑटोमॅटिक सॉल्व्ह झाला. आता ऑटोमॅटिकच आज मी मोबाईल मधूनच लॉग इन केला. काही अपडेट आलं असेल नाही तर मग. काम आहे सर, आता एवढे दिवस मी किती ट्राय करतो, तुम्ही पण बघितले होते हो. तुमच्या समोर, ते रिस्टार्टच होत होता. आता काही ब्लॉक ऑटोमॅटिक काही ब्लॉक असं नाही तर मग एनर्जीचा तो खुलून गेला असं नाही तर आता तो काम आहे कनेक्ट आता. असेल होऊ देत. तो काय सांगू सर आता ब्लॉक म्हणून एनर्जीचा की अपडेट आलं म्हणून आहे की नाही. बरोबर आहे. हो ना सर. पण समजा अपडेटही नसन आलं आणि आलंही असेल तर प्रॉब्लेम तर आपल्याला झाला ना शेवटी. हम्म. म्हणजे सिम्पलच हो म्हणू का आपल्यालाच बरोबर आहे. काहीतरी ब्लॉकेजेस होतं हो. ते ओपन झालं आता. छान. राईट राईट. चला बरोबर आहे. सेशन क्लोज करून टाकू आपण आता. ठीक कोणी तर ठीक. जागी दिसत नाही. झोपले उद्या सगळे. बोलू. चला ठीक ठीक आहे. ठीक. ओके. गुड नाईट. थँक्यू सर. गुड नाईट सर. लॉट्स ऑफ थँक्यू ब्लेसिंग्स. थँक्यू थँक्यू. गुड नाईट. अरे काय राजेंद्र सर सर आले. आहे वाटते. कुठे फिरून राहिले थंडीत. नाही गाडीमध्ये आहे. अशा कार मध्ये आहे का? ड्राईव्ह करताय वाटते. ओके ओके. कीर्तीताई नमस्कार बोला. नमस्ते. काय काही नाही दादा, गुड नाईट म्हणत होते. अच्छा गुड नाईट. बरं गुड नाईट गुड अच्छा. नाईट. ओके गुड नाईट. काय मुलीला आता सोडवायचं आहे, मी त्याच्याच गडबडीत होतो म्हणून ते कॅमेरा ऑन नव्हता. बरं बरं. अच्छा अच्छा अच्छा. ओके हा ओके हा. ओके. हो हो. नाही नाही ते सेफली चालू. ड्राईव्ह करा. सेफली ड्राईव्ह करा. हो हो हो. नाही तिला हा आता हा ब्लेस हा. इथून यू. 11:30 वाजता गाडी आहे. ओके अच्छा. तिला हो हो. तिला आता ओके ओके सोडवून ठीक यायचं तर ते त्याचीच ठीक. तयारी चालू होती म्हणून कॅमेरा ऑन नव्हता. अच्छा चालेल. अच्छा. ब्लेस यू लॉट्स ऑफ ब्लेसिंग्स. चला ठीक ओके, ठीक खूप आहे. छान झालं. हो हो. ठीक ओके. ठीक. ओके ओके ओके. ठीक. गुड नाईट. ब्लेसिंग्स. गुड नाईट गुड गुड नाईट नाईट गुड गुड नाईट. नाईट गुड नाईट ऑल ऑफ ओके. यू. थँक्यू थँक्यू.